देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेद व्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि आपण सर्व जमलात त्यांच्या आशीर्वादात आपण सुरुवात करूया. 4ला आपण थांबलेलो होतो आणि शेवटी सांगितलं होतं जो ब्रह्माचा अभ्यास करतो, त्या अभ्यासात जो रमतो, त्याचं ज्ञान जो मिळवतो तोच ब्राह्मण हा सांगितलेलं. ब्रह्मविद ब्राह्मण सांगितलेलं. जातीचा ब्राह्मण हा एक स्वतंत्र विचार आहे. इट इज सोशल अँड सोशलॉजिकल कन्सेप्ट, बट दिस इज स्पिरिच्युअल. ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. मागे मी तुम्हाला सहज सांगितलं होतं, ब्रिटिशांनी काही अभ्यास करून गोष्टी केल्या होत्या. युअर कास्ट इज ब्राह्मण, यू आर कॉल्ड ब्राह्मण, बट यू आर एंडेवरिंग, मेकिंग एफर्ट्स टू नो ब्रह्म, then you are Brahman. Knowing Brahma, Brahman, and being born in a family of Brahmin, हे मुद्दामून लक्षात ठेवा. नाही तर घोटाळा होतो सगळा. नंतर पुढचा जो समास आपण वाचणार आहोत काय आहे ह्याच्यात, काल सांगितलं तसं किंवा सकाळी की ज्ञान आहे आणि ज्ञान तसं कठीणच असतं, पण ज्ञानाच्या देवाचाच उत्सव आपण करतोय. तेव्हा आपण वाचूया. त्यांनी सगळी आपल्याला युगांची वर्ष सांगितली होती की कलियुग किती आहे. 4,32,000 वर्षाचं कलियुग. ॲड टू इट 4,32,000 म्हणजे 8 लाख. द्वापर युग झालं. 8,64,000 नंतर 12,96,000 आणि नंतर 17,28,000 वर्ष. एकूण चतुर्युगी ही किती 43,20,000. 43,20,000 is one cycle of चतुर्युगी. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. 43 लाख अशी 7 कलियुग झालेली आहेत. 7 चतुर्युगी झालेली आहेत, म्हणून ते 28 युग आहेत. पांडुरंग हा परब्रह्माचं प्रतीक आहे आणि म्हणून युगे 28 विटेवर उभा की ज्यावेळेला नामदेव आरतीर असतो त्यावेळेला इज अवेअर ऑफ दिस पिरियड ऑफ टाईम. आणि मी तुम्हाला सकाळी सांगितलं की 43 लाख त्यांनी सांगितलं ना की 43 लाख एकंदर दिवस 20,000 त्याला मल्टिप्लाइड बाय 7 आणि तितकी वर्ष ह्या पृथ्वीची एकंदर आयुर्मर्यादा आहे. विचार करा तुम्ही. चंद्रयान 3 आणि आदित्य गेल्यानंतर खूप असे चॅनल्स निर्माण झालेले आहेत की इफ यू वॉन्ट टू नो अबाउट युनिवर्स प्लीज सबस्क्राईब. आता येताना मी बघत होतो काय काय माहिती करतात ते. केवढे ग्रह आहेत. सूर्यापेक्षा 1000 पटीनं मोठा एक ग्रह शोधून काढलेला आहे आणि त्याच्यावर पाणी आहे. सो लाईफ मे बी पॉसिबल. एक नवीन म्हणतात ना, आर वी अलोन इन द युनिवर्स बिकॉज वी वॉन्ट टू हॅव सम ब्रदर सम सिस्टर इन द युनिवर्स. वी कॉल देम एलियन्स बट वी आर इन सर्च ऑफ दोज एलियन्स. म्हणून एवढा ब्रह्मांडाचा व्याप आहे की आपण थक्क व्हायला होतो. आता मी त्या ब्रह्मांडाचा एक घटक कसा, समास 5वा. पण माया ब्रह्म, माया तुम्हाला माहीत आहे की जी या मा सा माया. या म्हणजे जी आणि मा म्हणजे नाही. जी नाही ती माया. मग त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत, सकाळी बघितली, आता पुन्हा दिलेले आहेत. ब्रह्म निर्गुण निराकार. ब्रह्माला यू कॅनॉट सी ब्रह्म, यू हॅव टू एक्सपिरियन्स ब्रह्म. You have to be Brahma. Aham Brahmasmi. But when you announce Aham Brahmasmi, you come down from that state of being identified with Brahma. लक्षात ठेवा. मी ब्रह्म झालो की मूक झालो पाहिजे ना. विष्णू कसा आहे, सगळे गप्प बसतात. शेषनाग सुद्धा गप्प बसतो. सकाळी बघितलं. कारण इट इज बियॉन्ड डिस्क्रिप्शन, बियॉन्ड नॅरेशन अँड बियॉन्ड वर्ड्स. अनिर्वचनीय, अकथनीय आणि अवर्णनीय हे जे आहे ते ब्रह्म आहे. आणि माया म्हणजे ही सगळी. एका ठिकाणी मायेची स्तुती करताना पहिल्या याच्यात समर्थ काय म्हणाले की किंवा सरस्वतीची ते शब्द पुस्तकं वगैरे सगळे हे तुझे भाग आहेत. कारण दिसतात. दिसते की माया, दिसत नाही ते ब्रह्म.
इथे बघा, ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार. ब्रह्मासी नाही पारावर, मायेसी आहे. पारावार म्हणजे देर इज नो लिमिट, द अल्टिमेट ऑर्बिट नाही आहे. अल्टिमेट लिमिट आहे की मायेला आहे, ब्रह्माला नाही आहे. कारण ब्रह्माला मायापती म्हणतात. स्वामी, मास्टर ऑफ माया, हे लक्षात घ्या. त्यामुळे ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निर्मळ निश्चळ, माया चंचळ चपळ. ब्रह्म निश्चळ आहे, तिथे आहे. माया इकडे तिकडे धावते. आपण आता हे सगळी करतो ना, हे इथे बांधकाम वगैरे सगळी माया आहे. पण याच्यात ब्रह्माचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आणि जो सत चित आनंद आहे, सत म्हणजे आपण म्हणतो ना द ट्रू, आपण सत्यम शिवम सुंदरम म्हणतो, ते सच्चित आनंद आहे. चित म्हणजे चैतन्य आणि आनंद भक्ती, हे तिन्ही गोष्टी आहेत ना, त्या मायेच्या प्रांतात येतात. त्याच्या पलीकडे जाणं, गोईंग बियॉन्ड दॅट इज एक्सपिरियन्सिंग ब्रह्म. गोईंग बियॉन्ड, ते अतीत होणं आहे ना, ते जास्त महत्त्वाचं आहे. माया दिसे ब्रह्म दिसे ना. ब्रह्म निरोपाधी, केवळ माया उपाधी रूपी. ब्रह्माला उपाधी नाही आहे. उपाधी म्हणजे सांगितलं ना, ब्रह्माला रंग नाही, रूप नाही, वास नाही, चव नाही, व्हॉल्यूम नाही. ब्रह्म स्पर्श करता येत नाही, ब्रह्म दिसत नाही, ब्रह्म ऐकू येत नाही. सो इट इज बियॉन्ड युअर सेन्स ऑर्गन्स. तुमच्या पंचमहाभूतांच्या पलीकडे आहे, तुमच्या पंच इंद्रियांच्या पलीकडे आहे. आणि त्यामुळे ब्रह्माचा फक्त अनुभव घेता येतो. अहम ब्रह्मास्मी सांगणं म्हणजे तुम्हाला फक्त कल्पना देण्यासाठी अहम ब्रह्मास्मी. हा अहम उरला कुठे? व्हेन आय बिकम ब्रह्म, अहम उरतच नाही. अहम इज मर्ज्ड विथ ब्रह्म, एकरूप झालेले अहम. म्हणून अहम ब्रह्मास्मी शब्दाला काही अर्थ नाही आहे. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी करू नका जप सांगितलेला आहे. अहम ब्रह्मास्मीचा जप नाही बोलेला. तत्त्वमसी, 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 हे कानात सांगितलेलं आहे. तत् म्हणजे कोण? ब्रह्म. तत् म्हणजे कोण? रामाचा जप करतो तो राम. बट दॅट राम इज नॉट सन. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा. आपल्या आज जो आत्माराम आहे ना, त्याचा जप करतो आपण. आणि त्याचा जप नाही बोलेला. राम म्हणतात त्यावेळेला इथे दशरथ आणि कौसल्या त्यांचा राम आहे. पण आपण ज्यावेळेला आत्माराम म्हणतो तर इट इज बियॉन्ड डिस्क्रिप्शन. इट हॅज टू बी एक्सपिरियन्स, इट हॅज टू बी रिअलाइज्ड. त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. हे कळलं तर बघा, माया दिसे ब्रह्म दिसे ना, माया भासे ब्रह्म भासे ना, माया नासे ब्रह्म नासे ना कल्पांत काळे. आपण एक म्हणतो नाही, प्रत्येक ठिकाणी कयामत से कयामत तक, कयामत म्हणजे कल्पना. डेल्यूज इन बायबल, डेल्यूज म्हणजे पूर आलेलं आहे. आपल्याकडे अग्निप्रलय आहे, जलप्रलय आहे. प्रत्येक हे जे पंचमभूत आहे ना, हे प्रलय घडवू शकतात. आणि प्रलय मीन्स द एंड. हा महालयच्या पुढे प्रलय आहे. महालय म्हणजे महाळ, जो आता सुरू होणार तेव्हा ते गणपतीनंतर 10 दिवसांनी महाळ सुरू होतो. महाळ म्हणजे महालय. म्हणजे आता माझे जे पिताश्री आहेत, मी श्राद्ध करतो, पिताश्रींना गती मिळावी. आजोबा, मी श्राद्ध करतो, आजोबांना गती मिळावी. त्याच्या आधीचे पूर्वज मला माहीत नाही, म्हणून सर्व पितृ अमावस्या लास्ट डे ऑफ द मंथ भाद्रपद. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डेला आपण बघितलं की काय करायचं, नवीन बीज पेरायची. दॅट इज घटस्थापना अँड बिगिनिंग ऑफ नवरात्री. नवरात्री हे लगेचच सुरू होणार आहे. हे समजून घ्या तुम्ही. हे पुराणांनी गोष्टी सांगितल्या, ही फिलॉसॉफी आहे. फिलॉसॉफी इज डिफिकल्ट फॉर कॉमन मॅन, सो एक्झाम्पल्स आर गिवन, स्टोरीज आर टोल्ड इन पुराणा. आणि पुराण वेद आपण म्हणतो ना, श्रुती स्मृती पुराणा. श्रुती इज वेद, स्मृती हाऊ टू डू, व्हॉट नॉट टू डू, व्हॉट ऑट टू डू हे सांगितलं. त्या स्मृती, मनुस्मृती, देवल स्मृती, याज्ञवल्क, डूज अँड डोंट्स ऑफ अ सिटीजन, ऑफ अन इंडिव्हिज्युअल, बरोबर, त्याला स्मृती. आणि पुराण म्हणजे काय, वेदातली जी तत्व आहे ती जगून ज्यांनी दाखवली अशांची चरित्र. म्हणजे देर आर बायोग्राफीज ऑफ ग्रेट मेन, ऑफ किंग्स अँड ऑफ व्हेरी सिम्पल कॉमन मॅन. दॅट इज पुराणा. पुराण म्हणजे गोष्टी. पण पुराण शब्दाचा अर्थ पुरा म्हणजे व्हेरी ओल्ड आणि नव व्हेरी मॉडर्न. म्हणजे एन्शंट आणि मॉडर्न यांचं जर बघायचं असेल, ट्रॅडिशन अँड मॉडर्निटी म्हणजे पुराण. हे समजतच नाही लोकांना. जाऊ दे, पुढे जाऊया. माया विकारी ब्रह्म निर्विकारी. माया विकार म्हणजे चेंजेस घडतात. आपण गंमत बघतो ना, दूध आणा,
दूध तापवा, दूध थंड करा, त्यात मुरवण घाला, नंतर ते घुसळा, दही, ताक, लोणी, तूप, हे सगळे विकार आहेत ना. एक साधे विकार सांगतो. अस्ति, आपण असतोच असतो, जन्मापूर्वी आपण नसतो असं नाही, आपण असतोच असतो. जायते, जन्म झाला. वर्धते, मी वाढायला लागलो. विपरिणमते, माझे ट्रान्सफॉर्मेशन घडलं. मुलगी वयात येते, मुलगा वयात येतो, हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि नंतर अपक्षीयते, आफ्टर 40, आफ्टर 50, डाऊनफॉल, डाऊन हिल जर्नी बिगिन्स अँड देन नश्यते. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि संपूर्ण नश्यते. हे विकार आहे, ते कोणीही थांबवू शकलेलं नाही आहे. कोण थांबवू शकणार? इफ यू गो अँड सिट इन द फ्रिज, व्हॉट विल हॅपन? You will remain young, but your age and all that will go on counting. एक विचार केला पाहिजे. Technology will not help me. Technology may help me to keep healthy, to look young. Technology will not make me immortal. I have to become immortal through my deeds. माझ्या कर्मानं मी immortal व्हायला पाहिजे. रामदास नाही का झाले, आपण त्याचा अभ्यास का करतोय? आफ्टर 400 years जवळजवळ आपण अभ्यास करतोय. ही हॅज बिकम इमॉर्टल. वी स्टडी विवेकानंदा. इमॉर्टल, लक्षात ठेवा, इमॉर्टल कृतीनं होतो. मरावे परी कीर्तिरूपे उरावे. आता मेल्यानंतर कीर्तिरूपाने कसं उरायचं? सोपं आहे. मना चंदना ते परिधवा झिजावे. चंदनासारखं झिजा. चंदन हे स्वतः झिजतं ना, पण आपल्याला सुगंध आणि शीतलता, हे दोन गोष्टी आहेत ना, कूलनेस अँड फ्रेग्रन्स. दी आर द क्वालिटीज ऑफ चंदन. चंदन आपल्याला ते देतं. आणखीन एक सहज महत्व, आपण म्हणतो ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. बरोबर. आता उर्वारुकमिव म्हणजे सगळे बंध आहेत, हळूहळू काटले पाहिजे. की याच्यात गुंतलोय, त्याच्यात गुंतलोय, त्याच्यात गुंतलोय, मरेपर्यंत तुला सुटकाच नाही. यू विल बी बॉर्न अगेन इमिजिएटली. म्हणून हळूहळू एक एक बंध काढला पाहिजे. पण जिवंत असताना कार्यकाल सुगंधिम पुष्टिवर्धन आहे. युअर लाईफ मस्ट बी फुल ऑफ फ्रेग्रन्स. इतरांना सुगंध मिळाला पाहिजे, इतरांना आनंद मिळाला पाहिजे. आणि पुष्टिवर्धन, पुष्टी इज पोषण, न्यूट्रिशन. ते न्यूट्रिशन वाढलं पाहिजे, पण त्याचबरोबर फ्रेग्रन्स यायला पाहिजे. नुसतं तुम्ही लठ्ठ लठ्ठ होत गेलात, गो ऑन ॲडिंग फॅट अँड फ्लेश ऑन युअर बॉडी, यू विल नेव्हर बिकम इमॉर्टल. विचार करा. म्हणून कर्म केलं पाहिजे. पुढे बघा. ब्रह्म आकाशायसे निवळ, माया वसुंधरा ढवळ. ढवळ म्हणजे गढूळ. पृथ्वी आहे ना, ती पॉल्युटेड आहे. ब्रह्म प्युअर आहे. ब्रह्माला काहीही इम्प्युरिटी लागणारच नाही. ब्रह्म कसं आहे? निवळ आहे. आणि माया म्हणजे वसुंधरा आहे, पृथ्वी वसुंधरा. ढवूळ, ढवूळ म्हणजे गढूळ. पुढे ब्रह्म सूक्ष्म केवळ, माया स्थूलरूपी. ब्रह्म सूक्ष्म आहे. कारण सांगितलं ना, व्हॉट इज इनव्हिजिबल इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट इज विजिबल. बिकॉज इनव्हिजिबल फाउंडेशन अँड द कन्स्ट्रक्शन इज विजिबल. पण तरीसुद्धा खणल्यावर फाउंडेशन दिसेल. ते इज पार्ट ऑफ द बिल्डिंग. हे खरं इनव्हिजिबल काय आहे? की कला, सौंदर्य, शौर्य, दीज ॲबस्ट्रॅक्ट व्हॅल्यूज और आयडियाज, ते खरं इनव्हिजिबल आहे. खूप उदाहरणं सकाळी बघितलं की वेळ नको घालवायला. ब्रह्म असतची असे, माया निरसिताची निरसे. ब्रह्मास कल्पांत नसे, मायेची आहे. एक गमतीदार गोष्ट आपण मागे बघितली होती की एक अत्यंत कंज्यूस व्यापारी आहे. तो मुलाला सांगतो, माझ्यापेक्षा महाकंज्यूस तू झालं पाहिजे. त्यामुळे तसं इकडे मुलगा तिथे दुसरीकडे जाऊ नकोस, त्याच्या बर्थडेला जाऊ नकोस, तुझ्या बर्थडेला बोलवावं लागेल आणि तो खर्च होईल. त्याच्याकडे जेवायला जाऊ नकोस, त्याला जेवायला बोलवावं लागेल. इतका कंज्यूस असतो तो. एक दिवस व्यापार तुमचा चांगला चाललेला आहे, एकदा पार्टी नाही केली आम्हाला. दुसरा काय म्हणतो, कयामत तक वो पार्टी नहीं देगा. कल्पांतापर्यंत तो पार्टी देणार नाही. और कयामत के दिन मैं पार्टी दूंगा. तो म्हणतो, हां, कयामत के दिन मैं पार्टी दूंगा. हा व्यापारी घेतो, त्याला स्लॅक करतो. स्लॅक्स इज सन. म्हणतो की बाबा, मी कयामत तक, कयामत म्हणजे लाखो वर्षानंतर ज्यावेळेला प्रलय होईल
त्यावेळेला तो काय सांगतो, कल करे सो आज कर, आज करे सो अब, न जाने परलय होगा कब. केव्हा कयामत होईल सांगता येईल का? आकाशातून आला हे फुटली, कयामत केव्हा येईल? कयामतचं कधी तू प्रॉमिस देऊ नकोस. हे त्याला कळतंय मूर्ख त्या व्यापाऱ्याला की कयामत केव्हा येऊ शकते, प्रलय केव्हा येऊ शकतो, तरी सुद्धा तो पै पै साठवतोय. कुणासाठी? कुणासाठी नाही, विचार करत नाही. आणि म्हणून माया नाना रूप नाना रंग, की तुका मायेचा प्रसंग, माया भंगे ब्रह्म अभंग जैसे तैसे. अभंग आहे. शेवटी माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण. आपण आत्ता जे करतोय ना तो विचार, आणि तो विचार एकदा मनात ठसला ना की इनव्हिजिबल व्हिजिबल, आपण म्हणतो प्रॉपर इम्प्रॉपर, योग्य अयोग्य, इसेन्स अँड नॉट इसेन्स, सबस्टन्स महत्त्वाचा आणि फेकून द्यायचा भाग, सार असार, सत्य असत्य, योग्य अयोग्य, साधक बाधक, तारक मारक, हे आपल्याला कळतं ना. इवन अ चाइल्ड अंडरस्टँड, चाइल्ड ऑफ फर्स्ट स्टँडर्ड, की नो एक्झामिनेशन इज कमिंग नियर, व्हॉट इज तारक स्टडी अँड व्हॉट इज मारक गेम्स, व्हिडिओ गेम्स. मारक आहे, ही नोज दॅट व्हिडिओ गेम्स मारक आहे, म्हणजे दॅट अँटी माय एक्झाम्स, अँटी स्टडी. हे करतो, आपल्याला कळतं. म्हणून सांगितले माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण, संतासी गेल्या शरण मोक्ष लावे. तुम्हाला हे सगळं कळणार नाही, शरण जाणार संतांना. आपल्या समोर बसले, शरण जाऊया ना. आणि शरण मनाने जायचं असतं, शरीराने नाही. इफ यू ड्रॉप डाऊन ॲट द फीट ऑफ युअर मास्टर, तो शरीराचा नमस्कार आहे, मनाचा नाही आहे. म्हणून मनाची शरणागती म्हणजे मी नाही तुम्हीच. नॉट माइन दाईन, माझं नाही तुझं, माझंच नाही तुझंच, माझं नाहीच तुझं आहेच. हे जे आपण माझं तुझं म्हणतो ना, तुझं म्हणजे परमेश्वर, हे सगळं त्या परब्रह्माचं आहे, माझं काहीही नाही. पुढच्या समासात काय म्हणतात, सृष्टी कथन. ही सृष्टी कशी झाली, सुंदर वर्णन आहे. सकाळी बघितले आपण, आता पुन्हा तेच आहे. सृष्टी पूर्वी ब्रह्म असे, तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे, ते सत्य की मिथ्या. आता दिसतंय ना आम्हाला हे सगळं, हे माया काय म्हणता, मिथ्या काय म्हणता, हे दिसतंय मला. आय कॅन टच दिस माईक अँड यू से माईक इज माया. आय कॅन टच माय बॉडी अँड यू से माय बॉडी इज मिथ्या. आपल्याला माया आणि मिथ्याचा अर्थ कळला नाही. मिथ्या इज नॉट असत्य, इट इज अनित्य. अनित्य कॉन्स्टंटली चेंजिंग आहे की माया आहे, आणि कॉन्स्टंटली चेंजिंग आहे ते मिथ्या आहे. एक प्रसंग सांगतो. आद्य शंकराचार्य वॉज कमिंग फ्रॉम अ रिव्हर आफ्टर हॅव्हिंग होली बाथ. अशा वेळेला एक हत्ती समोरून येतो आणि तो माऊथ सांगतो, तो हत्ती मत्त झालेला आहे. इट विल ट्रॅम्पल अपॉन यू, तुम्हाला मारेल ठार, बाजूला सरका, बाजूला सरका, बाजूला सरका. शंकराचार्य सुद्धा बाजूला झाले, हत्ती निघून गेला. त्यावेळेला शंकराचार्यांवर टीका करणारे होते, क्रिटिक्स ऑफ शंकराचार्य. ते म्हणाले, तुम्ही म्हणता हे सगळं माया आहे ना, मिथ्या आहे ना, तो हत्ती सुद्धा माया की, हत्ती सुद्धा मिथ्या की, मग तुम्ही पळून का गेला? ते म्हटले माझं पलायन सुद्धा मिथ्या. हे लक्षात ठेवा, बॉडीली ॲक्शन इज मिथ्या, कॅनॉट बी ट्रू. कारण माय बॉडी इटसेल्फ इज डिसइंटिग्रेटिंग, डिकेइंग. शरीर जर मरत आहे तर माझी प्रत्येक क्रिया ही मरणारी आहे, लक्षात ठेवा. आता हा दशक आहे ना, आज मरणार आहे, हे संपणार आहे. अरे आपल्या आयुष्यात टिकला पाहिजे, मेमरीत टिकला पाहिजे, विचारात टिकला पाहिजे, संपेल इथे. पुढे बघा, सृष्टीपूर्वी ब्रह्म होतं, त्याच्यानंतर सृष्टीत ब्रह्म झालं. मग तुम्ही सृष्टी खोटी का म्हणता? आता एका प्रत्युत्तर असा प्रश्न विचारला होता. कथेची भावे तत्पर, वक्ता सर्वदा उदार बोलता झाला. फक्त त्यांनी सांगितले, मी सांगतो तिकडे तत्पर व्हा, लक्ष द्या, अवधान द्यावे, श्रवण करावे. पुढे काय सांगितले, जीवभूतच सनातना, ऐसे ममैवांशो जीवभूतच सनातना. तर जर परमेश्वर प्रत्येकात आलेला आहे तर मग प्रत्येक खोटं कसं, प्रत्येक माया कशी? बघा ना, परमेश्वर तुम्ही म्हणता परमेश्वराचा अंश आलेला आहे, आणि खरंच आहे. त्या परमेश्वराला कंटाळा आला म्हणे, ही फार सुंदर थिअरी आहे. दीज आर, आपण म्हणतो ना, दे आर पॉस्च्युलेट्स, ॲसम्पशन्स विच नीड नॉट बी प्रूव्ड, गिव्हन ॲज प्रूव्ड. असं फिजिक्समध्ये आहे, असं जॉमेट्रीमध्ये आहे, असं सायन्समध्ये आहे, नाही तो काही टिकणारच नाही.
याला अ म्हणायचं, याला ए म्हणायचं. कोणी सांगितलं? हाऊ कॅन यू चॅलेंज दॅट इन द कोर्ट? दिस इज नॉट ए. कोणीतरी पहिल्यांदा ठरवलं, सगळ्यांनी ॲक्सेप्ट नाही का केलं ते. सो दिस इज ए डझंट रिक्वायर प्रूफ दॅट इट इज ए. तसं ही गोष्ट आहे की एकाकी न रमते. ब्रह्माला कंटाळा आला, सगळीकडे बघितलं तर ब्रह्मच आहे, कंटाळा येणार नाही का तुम्हाला? मग अशा वेळेला काय त्यांनी सांगितलं, एकोहम भूस्याम प्रजायेय. मी एक आहे, माझ्यातूनच सगळं निर्माण करतो. मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो. रात्रीची वेळ, अंधार आहे, अमावस्येची, आणि अशा वेळेला तुम्ही चालताय, एकटेच आहात. खाली ड्राय लिव्ज, पाचोळा आहे, आणि त्या पाचोळ्यावर तुमचा पायाचा आवाज होतो, बरोबर? त्यावेळेस म्हणता, वाजे पाऊलं आपुले, म्हणे मागे कोण आले, बरोबर? हा भास आहे, माझ्या पाऊलाचाच आवाज आहे. ते कर कर ते पानावरून जातोय, मागे कोण आले. भीती वाटते. थांबला की आवाज थांबला, परत चालायला लागला, समवन इज फॉलोइंग मी. व्हॉट इज टाइम इज फॉलोइंग मी, डेथ इज फॉलोइंग मी. लक्षात ठेवा, यू कॅनॉट अवॉइड डेथ, यू कॅनॉट एस्केप डेथ. तुम्ही जाणार, तुमच्या मागे डेथ आहे, हे सांगण्याला भीती वाटते. आणि मग तो म्हणतो, आय नीड कंपनी, मला सहवास पाहिजे, कुणीतरी बरोबर असतं तर भीती गेली असते. सो ही स्टार्ट्स व्हिसलिंग. पण म्हणतो ना, व्हिसल कम्स फ्रॉम विदिन. मी बाहेरून ऐकतो आणि आय गेट द कंपनी. नंतर व्हिसल मर्यादित आहे, गाणी म्हणायला लागतो ना, आवडती गाणी, त्याला कंपनी मिळते. आपल्यातूनच खेळाडू निर्माण केले, भिडू निर्माण केले, पार्टनर्स निर्माण केले, अँड स्टार्टेड प्लेइंग. हे जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माने प्रत्येक गोष्टी निर्माण केल्या आणि खेळायला लागलं. ब्रह्म इज प्लेइंग विथ अस. वी आर द टॉईज ऑफ ब्रह्मा. वी आर, आपण म्हणतो, पपेट्स इन द हँड्स ऑफ ब्रह्मा. सूत्रधार तो आहे, त्याला तुम्ही जोडलत ना की तुम्हाला सगळं आयुष्य कळलं. लक्षात. इफ यू वॉन्ट टू रीड लाईफ, यू हॅव टू अंडरस्टँड ब्रह्म. आणि इफ यू हॅव टू अंडरस्टँड ब्रह्म मीन्स यू हॅव टू बिकम ब्रह्म. हे सांगायला किती सोपं आहे, 3 वाक्यात मी सांगितलं. पण करायचं असेल, संसारात राहून करायचं असेल, बीइंग इन द फॅमिली, रिअलायझेशन ऑफ ब्रह्मा इज डिफिकल्ट. Therefore, विवेकानंद, ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, दे रिमेन बॅचलर्स. आजही वाटतं की या जन्मात आपली ती बस चुकली, ब्रह्मचारी राहण्याची बस चुकली. पुढच्या जन्मात प्रार्थना करूया की या बंधनात पडू नका. पहिल्यापासून स्मृती ठेवा, कशाची? उपासनेची, रामनामाची आणि महाराजांची. ही प्रार्थना असली पाहिजे. आता ऐका प्रकट, जीवभूतच सनातन ऐसे गीतेचे वचन, येणे वाक्य सत्यपणे सृष्टीचे आले. यदृष्टम तत्नष्टम, येणे वाक्य सृष्टी मिथ्यापणे, सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे. ऐका अज्ञानाचे मत, सृष्टी आहे शाश्वत, देव धर्म तीर्थ व्रत सत्यची आहे. बोले सर्वज्ञाचा राजा, मूर्खस्य प्रतिमा पूजा. ही तुम्ही देवाची उद्या गणपतीची पूजा करणार आहे ना, मूर्खाची पूजा आहे. पटणार आहे तुम्हाला ते? मूर्खस्य प्रतिमा, प्रतिमा इज आयडल, इमेज. त्याची जो पूजा करतो ना तो मूर्ख आहे म्हणलेलं आहे. ते वचन त्यांचं नाही आहे, ते ग्रंथातलं वचन आहे. म्हणजे काय? फक्त त्यांचीच पूजा करतो तो मूर्ख. त्याला देव म्हणतो तू मूर्ख. तुम्हाला कितीदा सांगितले, गणपतीच्या मूर्ती कुंभार तयार करतो. सो दॅट पॉट मेकर और पॉटर इज द मेकर ऑफ गणेश, नॉट मेकर ऑफ गणेश. गणेश इज द मेकर ऑफ दॅट कुंभार. बरोबर आहे ना? गणेश हॅज गिवन हिम, taught him the art of making idol. त्यांनी मूर्ती बनवणं कोणी शिकवलं? त्याला गणपतींनी शिकवलं. गणेश अँड सरस्वती, दे टीच अस व्हॉट ऑल वी नो. मग गंमत बघा, त्यांनी केली ती मूर्ती केली हो. ती मूर्ती पाय जर फुटला ना, म्हणजे तुम्हाला सांगितलं, लहान मुलगा नातू अशी घडलेला प्रसंग आहे की आजोबा यावर्षी मी गणपती निवडणार. आपण बघा ना, तो काय सुंदर दिसतोय, मोरावर बसलेला आहे, मयुरेश, आपण तो घ्यायचा. ए बाबा, तिथे आमचं नाव लाव. जळ तो पुढे म्हणतो, नो नो नो, तो गरुडावर बसलेला आहे, गरुड इज बेटर दॅन मयूर. तर तिकडे बघतो, नाही तो सिंहावर बसलेला आहे, तो घ्या. असं करता करता तो इकडे वळतो, तिकडे वळतो, एक मूर्ती पडते आणि त्याची सोंड तुटते. आजोबांना बापरे, गणपतीची सोंड तुटली. ते असं बघतात की दॅट चाइल्ड फील्स गिल्टी. तो म्हणतो, व्हॉट हॅपन? तुम्ही आता निवडत होतात ना, नाही बघा नाही, आणि गणपती पाडला त्याच्या पायाने आणि सोंड मोडली.
एवढंच ना म्हणतो, ए बाळा कम. त्या मुलाच्या जरा 2 वर्षांनी मोठा आहे, हे गणपतीने ती तुटलेली सोनने ती रिपेअर कर, वाळत घाल. रिपेअर करायचा आहे तो गणपती. गणपती नाहीच आहे तो. इट इज द स्टॅच्यू ऑफ गणपती, इट इज नॉट गणपती. वी ब्रिंग इट होम. तरी काही झालं नाही, वाटेत मोडला तुटला काही झालेलं नाही आहे, अजून त्याच्यात गणपती आलेलाच नाही आहे. आणि नंतर भटजी येतात, भटजी मंत्र म्हणतात की हे गणेशा, तू या मूर्तीत प्रतिष्ठापित हो, ज्याला पण मूर्ती प्रतिष्ठापना म्हणतात. म्हणून तुझा वाङ्मयच पण चिन्मय आहे. अगदी लक्षात ठेवा की पहिल्यांदा मृण्मय आहे, मातीचा आहे तो, मिट्टी का, फिर मंत्र पढे जाते हैं, अब वाङ्मय, मग चिन्मय. आता तू गणेशाला, आता तुझी काळजी घ्यायला पाहिजे, आता सोंड वगैरे मोडता कामा. नंतर उत्तर पूजा, काढले मंत्र. ते मंत्र कसे आहेत की तुझ्यात जे गणेशत्व प्रतिष्ठापित केलं होतं, वी आर विड्रॉईंग दॅट. नाउ इट इज ऑर्डिनरी मूर्ती ऑफ मड. विसर्जन करून टाका. पार्थिव गणेश पूजा. गणपती तो वाङ्मयाने, तो मंत्राने येतो आणि मंत्र हे ऋषीने केलेले आहे. आणि ऋषी म्हणतात मंत्र हे देवाकडून आलेले आहे. विचार करा. मी तुम्हाला एक विचार करण्यासाठी मुद्दा देतो की विश्वामित्र बसलेले आहे. विश्वामित्र क्षत्रिय आहे, ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण ग्रंथराज गायत्री हा त्यांच्या तोंडातून आलेला आहे. ते बसलेले तर शांतपणे ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यम. काय होतं हे? त्यांच्या तोंडातून बाहेर पडला तो, त्यांनी ऐकला, त्यांना आकाशाच्या कॅनव्हसवर लिहिलेला दिसला, त्यांनी तो लक्षात ठेवला आणि आपल्या शिष्यांना शिकवला. तो तिथून येत येत आपल्यापर्यंत आलेला आहे. दिस इज द ब्युटी ऑफ कंट्री कॉल्ड इंडिया, इनक्रेडिबल इंडिया. लक्षात ठेवा की नाही, अरे हजारो वर्षापूर्वी. तुम्हाला सांगू का, नेपाळमध्ये गेल्या महिन्यात एक मूर्ती सापडली धातूची, मेटल, शिवाची. आणि त्याचं कार्बन डेटिंग केल्यानंतर 26,500 वर्षापूर्वीचे, 26,500 वर्षापूर्वी. त्यावेळेला त्यांना मूर्तिकला माहीत होती, धातू माहीत होते, ॲलॉईज माहीत होते. सो आवर ॲन्सेस्टर, तुम्हाला सांगतो लाज वाटावी आपल्याला, अशी आपली संस्कृती आहे. लाज. आपल्याला काही माहितीच नाही. नॉट इवन अ टिप ऑफ अन आईसबर्ग, एवढी सुद्धा आपल्याला माहिती नाही. आणि जशी जशी माहिती तुम्ही करून घ्या, तुम्ही थक्क व्हा. केवढे आता किती मंदिरं दाखवत होतो. मंदिराची उंची काय, आणि काही मिलियन टन्स दगड आणला गेला आणि तो दगड त्या भागात कुठेही सापडत नाही. कुठून आणला? आणि ते कळस आहे ना वरचा, जो काही 5 मजली इमारतच्या वरती, कित्येक टन त्याचं वजन आहे. आणि बऱ्याच वेळेला इट इज मोनोलिथिक, एक दगड आहे. कसा नेला वरती? त्यावेळेला क्रेन्स नव्हत्या. कसा वरती नेला आणि त्याच्यावर त्यांनी त्या बारीक बारीक डिझाईन्स केलेल्या आहेत. एका बाजूला रामायण कोरलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला महाभारत कोरलेलं आहे. नो कंट्री. लक्षात ठेवा, इजिप्शियन पिरॅमिड सुद्धा काही हजार वर्षापूर्वी. हे किती जुने आहे बघा. तुम्ही लाज वाटली पाहिजे, बिकॉज आय डोंट नो एनिथिंग अबाउट माय कंट्री अँड कल्चर. I don't know anything about the heritage that I have got by being born in the wonderful country called India. मला माहीतच नाही आहे, पण माहीत करून घ्यायला पाहिजे. आता तुमच्या कानावर आढळणार आहे. जाल तिकडे तुम्हाला ते सगळं ऐकवलं जाणार आहे. जिवंत असाल तर लक्षात ठेवा, जिवंत असाल तर ऐका, जिवंत असाल तर ऐकलेलं लक्षात ठेवा, जिवंत असाल तर लक्षात ठेवल्यावर विचार करा. जिवंत असाल तर, नाहीतर डिक्लेअर दॅट आय एम डेड फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस, आय एम अलाइव्ह. फॉर स्पिरिच्युअल पर्पजेस आय एम डेड. काय मला आता येताना सुद्धा मी वाचत होतो किती दूरवर आपल्या ऋषींनी पाहिलेले आहेत. आणि त्यावेळेला वेगवेगळे टेलिस्कोप्स, कम्प्युटर्स, ऑब्झर्वेटरीचे डोम्स, नथिंग वॉज दॅट, ओनली अंतःप्रज्ञा, इंट्युइशन. आणि दुसरी लॉजिकल थिंकिंग, दॅट इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज लॉजिक अँड इंट्युइशन इज मॅजिक. आणि ते आपल्या ऋषींकडे होतं. मुद्दामून बघा, थक्क व्हायला होतं. आणि म्हणून तुम्हाला सांगितले की किती वेळा तुम्ही अभ्यास करा, आपल्या संस्कृतीचा अभ्यास करा. तुम्हाला कळेल की जे आपण शिकत आलेलो आहे ते इतकं घाणेरडं होतं, गटारातलं आपल्याला शिकवलं गेलं आणि ते आम्ही पाठ केलं. हां, मला शहाजीबद्दल, शिवाजीचे वडील म्हणून माहीत नाही, पण मला हुमायून, बाबर, अकबर, शहाजहान सगळं माहीत आहे. शिवाजीचे वडील कोण? शहाजी. कारण फिल इन द ब्लँक, हू वॉज फादर ऑफ शिवाजी? शहाजी. पण मला ताजमहलबद्दल माहीत आहे, मला मुमताज महलबद्दल माहीत आहे.
बघा ना, शिवाजीच्या राण्या 8 होत्या, एका राणीचं नाव सांगा. नाही माहीत मला. शिवाजी आमचा देव आहे महाराष्ट्रीयांचा. अरे कुठे माहिती आहे तुम्हाला त्याच्याबद्दल? आपल्याला मुसलमानांबद्दल खूप माहिती आहे, कारण ते आपल्याला शिकवलं गेलं. आपल्याला इंग्रजांबद्दल खूप माहिती आहे. मी तुम्हाला पहिला व्हाईसरॉय सांगतो, रॉबर्ट क्लाइव्ह, नंतर वॉरन हेस्टिंग, अगदी बेंटिंगपर्यंत तुम्हाला मी सांगू शकतो. इतकं कशाला, अगदी शेवटचा गव्हर्नर जनरल माउंट बॅटन तिथपर्यंत मी सांगू शकतो. पण शिवाजी महाराज नंतर, संभाजी नंतर आनंद, अंधार, राजपूत, राणा प्रताप आणि राणा संघ हे एकमेकाची कोण माहीत नाही. मीराबाई केव्हा झाली मला बिलकुल माहीत नाही आहे, पण ती जोन ऑफ आर्क केव्हा झाली ते मला माहीत आहे, कारण मी शिकलो आहे, कारण मला शिकवलं आहे. हे मी तळमळीनं तुम्हाला सांगतो. यावर्षी गणपतीला जर मागायचं असेल तर एकच मागा, इंट्रोड्यूस मी टू कल्चरल अँड स्पिरिच्युअल हेरिटेज ऑफ माय लवली लँड भारत. भारताची माहिती मला करून दे, एवढंच मागा. बाकी काय मागायचं ते मागा. हे होऊ दे, ते होऊ दे, ते होऊ दे, ते होऊ दे, तुला मोदक देतो, तुला मेवरी देतो, काय ते तुम्हाला जे बोलायचे ते तुम्ही बोला. मी हे मागे. इवन ॲट द फॅग एंड ऑफ माय लाईफ आय नो व्हेरी लिटल अबाउट माय. ते आता कळायला लागले. खरं 100 रुपयाच्या नोटेच्या मागे काय आहे असा एक प्रश्न हुशार मुलांच्या वर्ग 15 दिवसापूर्वी विचारला. तुम्हाला 100 रुपयाच्या नोटीच्या बाहेर काय? अरे एक विहीर आहे, उलटी विहीर आहे, जमिनीतून आग खणलेली, आणि किती मजली ती आग खणलेली आहे, आणि त्याच्यावर सगळी, आता महाभारत रामायण सांगितलं ना, ते एन्ग्रेव्हिंग्स तिथे आहे. एवढं आहे प्रचंड. तुम्ही जे अजंठा वगैरे बघता जाता, एका दगडात कोरलेलं आहे ते. म्हणजे आधी कळस पडला ना, आणि करत 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 बरोबर पायापर्यंत आले ना, हे जवळजवळ 3 जनरेशन्स चालू होतं. फ्रॉम 1 जनरेशन टू अदर जनरेशन. काय झालं, इतकं अचूक सगळं केलेलं आहे, त्याच्यात सगळं दाखवलेलं आहे. सगळे दगडातच आहे. पूजा करणारा पुजारी दगडात आहे, ज्याची पूजा करायची तो देव दगडात आहे, पूजा करायची साधनं फुलं वगैरे दगडात आहे, लावलेली अगरबत्ती दगडात आहे, आणि त्या अगरबत्तीचा धूर सुद्धा दगडात आहे. काय काय आहे, कुठे तुम्ही बघणार आहात? नाही ना, मला माहीतच नाही. ते जातात वेरूळला वगैरे, आणि ती चित्र बघतात फॉरेनर, त्याला हात लावायला बघतात, कारण तिथे बोर्ड नाही आहे की डोंट टच द पेंट इज वेट. इतकं हात लावून बघतात. अरे कित्येक शतकापूर्वीचा तो पेंट आहे, आजही फ्रेश वाटतो. मला 10 वर्षांनी रंग बदलावा लागतो. तो कित्येक शतकापूर्वीचा पेंट आहे. पेंट्स टेक्नॉलॉजी. मी हे का सांगतोय हे समजून घ्या. हळूहळू आपण स्पिरिच्युअल होऊ, हळूहळू आपण त्या ब्रह्माकडे जाऊ, कारण भारतातली सगळी कल्चरच ब्रह्माकडे नेणार आहे. समाज वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच. बघा तुम्ही पुढे बघा, आताची सगळी उदाहरणं दिलेली आहेत. तुम्ही ऊर्ध्वमूल मधशाकम अश्वत्थम प्रौरव्यम हे सांगता सगळं पिंपळ. आणि पिंपळ कशाचं प्रतीक आहे? मी पिंपळात आहे अर्जुना. अश्वत्थ सगळ्या हे सांगतो ना, विभूती गीता 10वा अध्याय. मी याच्यात आहे त्याच्यात आहे. मी जळत नाही अग्नीनं, मी शस्त्रानं तुटत नाही, मी पाण्यानं भिजत नाही, मी वाऱ्यानं सुकत नाही. पिंपळ कुऱ्हाडीनं तुटतो, अग्नीनं जाळता येतो, पिंपळाची राख होते, आणि तू पिंपळात आहेस, त्याला काय अर्थ आहे? त्याला काय अर्थ आहे असा प्रश्न विचारला आहे, आणि त्यांनी किती सुंदर उत्तर दिले ते बघा. बघा ना, यदृष्ट ऐसे अज्ञानाचे मत, सृष्टी आहे ते शाश्वत, देव धर्म तीर्थ व्रत सत्यची आहे, बोले सर्वज्ञाचा राजा, मूर्खस्य प्रतिमा पूजा, ब्रह्मपलयाच्या पैजा घालूप आहे. ब्रह्म प्रलय हे जर बघितलं ना, आता आपण म्हणतो ना देव काय, बाजारातला भाजीपाला आहे काय म्हणतात ना. लाकडाचा देव त्याला आगीचं भेव, दगडाचा देव त्याला पाण्याचं भेव, आणि सोन्याचा देव त्याला चोराचं भेव. भेव म्हणजे भय. अरे देवाला भय आहे, तो देव कुठला? तो त्याचंच रक्षण करू शकत नाही, तो तुमचं काय रक्षण करू शकणार आहे? गंमत बघा तुम्ही. देव हा नाहीच आहे, ही मूर्ती आहे. दिस इज रिमाइंडर, दिस इज अ साइन अँड सिम्बल, दिस इज नॉट महाराज. इट रिमाइंड्स अस ऑफ महाराज. गोंदवलेकर महाराज रिमाइंडर आहे, लक्षात ठेवा. आणि साइन अँड सिम्बल एक प्रतीक आहे, एक चिन्ह आहे. पण ते चिन्ह मला सांगतं इथून 100 किलोमीटर गोंदवले असं लिहिलेलं असताना दाखवलं असतो ना बाण, पण तो दगड म्हणजे गोंदवले नाही आहे. आय हॅव टू ट्रॅव्हल 100 किलोमीटर. विचार करा. म्हणून काय की हे अगदी सोपं आहे समजायला, पण प्रत्यक्षात उतरवायला खूप अवघड आहे. आता ते उदाहरण दिलेलं आहे. माझी विभूती पिंपळ, म्हणून बोलिला गोपाळ,
वृष्ट तोडिता तत्काळ तुटत आहेत. मी तुटत नाही, पण पिंपळात मी आहे म्हणतो ना, पिंपळ तुटतं की. त्याच्यानंतर पिंपळ तुटे शस्त्राने, पिंपळ जळे पावकाने म्हणजे अग्नीने, पिंपळ कालवे उदकाने भिजेल. नाशिवंत तुटे जळे बुडे उडे. आता ऐक्य कैसे घडे. हाऊ यू से दॅट आय एम पिंपळ, आय एम अश्वत्थ. कसं म्हणतो अश्वत्थ तर सगळा जळतो. हे कसं उत्तर काय दिले ते लक्षात ठेवा. मी तुम्हाला आत्ताच उत्तर दुसऱ्या उदाहरणाने सांगतो. अननसातला मराठीत ती मुलगी आहे आणि त्याचा भाऊ इंग्लिश नाव जातो ए फॉर ॲपल. आजोबा बाजारात जाताय ना तर तुम्ही एक अननस घेऊन या. ब्रिंग अ पाइनॲपल अँड ब्रिंग अन ॲपल. आजोबा म्हणतात त्यांनी इतकी स्पेसिफिक सांगितले आणि नंतर मला एक प्रयोग करायचा आहे. दोघंही म्हणतात आधी इंग्लिश मीडियम ना. आजोबा ए फॉर ॲपल कापून बघा. आय वॉन्ट टू सी ए इन द ॲपल. सगळे काढतो बारीक करतो, ए कुठेच दिसत नाही का. तो टीचर टॉट अस रॉंग. ए फॉर ॲपल. नंतर आता ही अननस. अननसातला कापा. कुठे दिसतोय तो. तिला दिसत नाही. शी कॅनॉट फाइंड इन अननस अँड ही कॅनॉट फाइंड ए इन ॲपल. आणि नंतर आजोबा सांगतात ए फॉर ॲपल, ए इज ॲपल नाही. फॉर अननस, अननस नाही. हे फॉर ब्रह्मचैतन्य महाराज, हे ब्रह्मचैतन्य महाराज नाही. उद्या जर काही पडला फुटणारे फोटो, हे मुलगा सावडा फाडणारे फोटो, जळणारे फोटो, हे महाराजाचं आठवण आहे. बघितल्यानंतर मला महाराजांची आठवण येते आणि त्या आठवणीतले माझे महाराज आहेत ना ते खरे महाराज आहेत. कारण ते दिसत नाही. आठवण कुठे दिसते. मला तुझी खूप आठवण येते. दिसते आठवण नाही आहे. आठवणी दिसत नाही. स्मृती यू कॅनॉट सी मेमरी. मेमरी इज ॲब्स्ट्रॅक्ट. पुढे वाचा तुम्ही. पिंपळाचं झालं तुटे जळे. इंद्रियाणं मनश्चास्मी. मी इंद्रियांच्यात मन आहे. अरे मग मन आवडतं कशाला. अरे मन आवडत नाही. अगदी डायबिटीज झाला तरी रात्री 11 वाजता आजोबा फ्रीज उघडून गुलाबजामुन खातात आणि ती आजी येते गुलाबजामुनच खायला आणि चोरी पकडी गई एकमेकाला म्हणतात. बरोबर आहे ना. अरे डायबिटीस आहे ना. तसा प्रकारे इंद्रियाणं मनश्चास्मी. माझं मन जर गॉड आहे म्हणजे गॉड म्हणजे परमेश्वर आहे तर ते चांगलं स्थिर असायला पाहिजे ना. मन चंचल आहे. मनाच्या वृत्ती आहेत. मनाला राग येतो, मनाला लोभ आहे, मनाला ग्रीड आहे. आपण म्हणतो ना सगळे आहेत ना. सगळे विकार मनाला आहेत. मग मी मनात आहे काय. माइंड इज माय सिम्बल. ज्या विभूती सांगितलेल्या आहे, विभूती म्हणजे नॉट मी. एकाने फार सुंदर सांगितलं होतं. म्हणाले की ह्याची खूण हत्ती आहे आणि निवडणुकीला तुम्ही यू स्टॅम्प ऑन हत्ती. बरोबर आहे की नाही. निर्णय इलेक्शन 10 दिवस ठेवायचे म्हणतो आणि तुमची जे 100 इलेक्शन बूथ आहेत ना जिथे हा लढवतोय त्याला त्या बूथवर न्यायचं आणि त्याच्यावर शिक्के मारायचे. रोग इतके रागाने वाटते ठॅ डोक्यावर ठॅ ठॅ. नको इलेक्शन म्हणेल तो. तुम्ही बरं आहे की इकडे हत्तीवर शिक्का मारतो तो हत्ती निवडून येतो. आपला एक मंत्री हत्ती एवढा मोठा होता म्हणून त्याची खूण हत्ती होती. मुद्दा काय की यू स्टॅम्प अ सिम्बल अँड द पर्सन गेट्स इलेक्टेड. सो इथं सिम्बल आहे. याची तुम्ही आरती करा, त्याला तुम्ही प्रदक्षिणा घाला, याची तुम्ही पूजा करा. पण खरी पूजा याची नाही आहे, याच्यात असलेल्या महाराजांचे. हे दिसणारे महाराज आहेत, हे पुढे नसणारे महाराज आहेत, हे नाचणारे महाराज आहेत. असणारे महाराज असतातच. ते पूर्वीही होते, आत्ताही आहे आणि उद्याही असते. हे ब्रह्म आहे, ब्रह्मचैतन्य आहे. पुढे बघा. इंद्रियाणं पुनश्चास्मी. कृष्ण म्हणे म्हणतो मी तरी का आवरावी उर्मी चंचल मनाची. का आवरावी उर्मी. जर त्याच्यात कृष्ण आहे तर कृष्ण वाटेल तसा वागू दे, मन वाटेल तसं वागू दे. नाही आहे. आता उत्तर देता हिज आन्सर यू थिंक. इंद्रियाणं मनश्चास्मी. ऐसे कृष्ण का बोलिला. साधन मार्ग दाखवेला, खडे मांडून शिकवेला. ओनामा. ओनामा म्हणजे ओम नमः. आपण शिकवतो ना ओम नमः, त्याचं मराठीत ओनामा झालं आणि जुन्या मराठीत ओनामा. मुलाला शिकवतात कसं हो. तर ते 2 दगडा आणि हे 2 दगडा, 2 आणि 2 4 झालं. हां आता 2 आणि 2 4 दिस मॅथमॅटिकल ऑपरेशन इज नॉट दगड. कारण बाई सांगतात 2 फुलं आण, 2 फुलं आण, 2 अधिक 2 4. म्हणजे तुम्ही म्हणणार का 2 दगड अधिक 2 दगड म्हणजे 4, 2 फुलं म्हणजे 2 फुलं म्हणजे 4 नाही. 2 + 2 इज इक्वल टू 4. इकडे 2 + 2 लिहिता, इकडे 4 लिहिता. हाऊ विल यू अकाउंट फॉर इक्वल टू साईन. ती प्रोसेस आहे.
2+2 इज इक्वल टू इज प्रोसेस. तुम्ही त्यांना प्रॉडक्ट दाखवता की हे 2 दगड, हे 2 दगड, हे 4 दगड, बस. पण द प्रोसेस ऑफ ॲडिशन ही ॲबस्ट्रॅक्ट नाही का झाली. मल्टिप्लिकेशन ॲबस्ट्रॅक्ट आहे. प्रोसेस ऑफ मल्टिप्लिकेशन इज ऑल प्रोसेस आर ॲबस्ट्रॅक्ट. प्रॉडक्ट इज कॉन्क्रीट. हे तयार करणं हे प्रॉडक्ट आहे. प्रोसेस, अरे आई चहा करते, बाबा चहा करतात, दोघांची ते प्रोसिजर एक असली, प्रोसेस निराळी. बाबांचा चहा म्हणजे बाबा मी गोठ्यात जाऊन गोमूत्र पितो, तुमचा चहा नको, गोमूत्र इज टेस्टियर दॅन युअर टी बाबा. म्हणूनच मी कधी करत नाही. बाबा मुद्दामून बिघडवतात, नाही तर रोज करावं लागेल. अनुभवाचे बोल आहे सांगतो. आई करते, पण आई करताना दिसते. चहा पातेलं ठेवले, पाणी आहे, गॅस पेटवलाय, साखर घातली, सगळं दिसतं. प्रोसेस दिसत नाही. दिस इज द प्रोसेस ऑफ मेकिंग टी. प्रोसेस दिसत नाही. तो शेफ दिसतो, त्याची उंच टोपी दिसते, कटकट 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 तो कापतो भेंडी, ते सगळं दिसतं. अरे द प्रोसेस ऑफ तो काही मसाला भेंडी करत असेल, प्रोसेस यू कॅनॉट सी. अँड दॅट प्रोसेस इज भक्ती. That process is ज्ञान, that process is ध्यान, and that process is कर्म. कर्म प्रोसेस आहे. कर्म केल्यानंतर आहे ना ती प्रॉडक्ट आहे. बऱ्याच वेळेला मुलगा असा का वागतो, तुमचंच प्रॉडक्ट आहे. अरे बापरे, याला काय बोलाय. प्रोसेस. आणि गंमत बघा ना, काही शिकावं लागत नाही. मूल होण्यासाठी टू गिव्ह बर्थ टू अ चाइल्ड नो वन शुड बी टॉट. क्लासेस आहेत, कोचिंग क्लासेस, हाऊ टू ब्रिंग अप. गर्भात असताना या मूल कसं व्हायचं कावळ्याला कळतं, त्याला मुलं होतात. कुत्र्या मांजराला कळतं, वाघा सिंहाला कळतं, झोपडपट्टीतल्या माणसाला कळतं, आणि त्या मंदिरातल्या अत्यंत विद्वान अशा पंडितालाही कळतं. मुलं कशी व्हायला पाहिजे हे नाही. प्रोसेस आहे ना, हा जो ब्रेन आहे ना, तो झोपडपट्टीतल्या माणसाचा ब्रेन, मोठ्या मंदिरातल्या विद्वानाचा ब्रेन, लायब्ररीतल्या स्कॉलरचा ब्रेन, क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचा ब्रेन, गाणाऱ्या गायकाचा ब्रेन, काय किती कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे ती शिकलेली नाही, तिच्या घराण्यात कधी शिकलेली नाही, झोपडपट्टीतली बाई, तो शिकलेला नाही, त्याच्या घराण्यात कधी शिकलेलं नाही, पण दे मे गिव्ह बर्थ टू अ चाइल्ड. त्याचा ब्रेन इतका इंटेलिजंट असू शकेल. गिव्हन एन ऑपॉर्च्युनिटी 20 लाख विद्यार्थ्यात तो झोपडपट्टीतला मुलगा पहिला येतो. मी गोष्ट सांगत नाही तुम्हाला, गोष्ट नाही सांगत. 20 लाख विद्यार्थी, त्याच्यात तो मुलगा पहिला येतो. म्हणजे ब्रेन त्याचा काय असेल. आणि नंतर तो जातो कुठे, डिझाईन करायला. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये डिझाईन सेक्शनचा. अहो क्रायसलर कंपनी मरत आली होती की याच्या डिझाईन्समुळे वरती आली. ते मी गोष्टी सांगते का तुम्हाला. बॉर्न इन झोपडपट्टी. मग त्या आईवडिलांनी त्याचा ब्रेन करायला काय आईवडिलांना ब्रेन आवश्यक होता का. 2 शरीरं पुरली. 2 bodies are enough to give birth to a child. पण चाइल्ड ब्रेन अँड ऑल फॅकल्टीज ऑफ द ब्रेन, अरे बापरे, कल्पना करता येणार नाही. विचार करा, तो ब्रेन आपल्याला मिळालेला आहे, तो वापरूया. या 2 कानांच्या मध्ये जे आहे, काय आहे, डोकं आहे, केस आहेत, नाही, ब्रेन आहे. ब्रेनच्या फॅकल्टीज 140 का 240 तुकडे केले आइन्स्टाईनच्या ब्रेनचे. आइन्स्टाईन्स ब्रेन वॉज कट इनटू अँड सेंट टू ऑल युनिव्हर्सिटीज इन द वर्ल्ड. आणि सगळ्यांनी सांगितलं आइन्स्टाईन्स ब्रेन वॉज ॲज कॉमन ॲज अ कॉमन मॅन. त्या सगळी फंक्शन्स, बायोकेमिकल फंक्शन्स ॲज कॉमन मॅन. देन हाऊ अनकॉमन जिनियस आइन्स्टाईन बिकेम. तीच शक्ती आहे. आइन्स्टाईन स्वतः म्हणायचा, ती जी शक्ती आहे, दॅट पॉवर बियॉन्ड डिस्क्रिप्शन, बियॉन्ड वर्ड, इन्स्पायर्स मी, प्रॉम्प्ट्स मी, टचेस मी, अँड देन आय कॅन थिंक. ती निराळी होती. आणि तो सबमिट झाला होता त्या पॉवरला. त्या ब्रेनवरून काही मिळालेलं नाही. हायएस्ट आपण IQ 160 वगैरे म्हणतो, उपयोग नाही. म्हणून ऐसे कृष्ण बोलला, म्हणून वादविवाद सांडून कीजे संवाद तेणे होय ब्रह्मानंद. वादविवाद खरंच घालू नका. खरंच देव आहे नाही, कशाला वादविवाद घालताय. गणपतीच्या सुट्टीला येणार तरुण म्हणणार आम्ही काय केलं, एलिफंट हेडेड गॉड, वी डोंट बिलीव्ह. आणि मग आजोबा रक्त आटवणार, त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतात. आणि आई ग, आजोबांना हार्ट अटॅक आहे. कशाला वाद घालता. डोंट डिबेट, नॉट इवन डिस्कस अबाउट द प्रेझेन्स ऑर एक्झिस्टन्स ऑफ गॉड. तुम्ही
सिद्ध केलं देव नाही म्हणून देव नाही, तुम्ही सिद्ध केलं देव आहे, तुमच्या सिद्ध करण्यावर देवाचं अस्तित्व होतं नाही का. वाद घालू नका, संवाद तो कमी झालेला आहे. तिसरं वाक्य बोलू नका. माझं नेहमीचं प्रिस्क्रिप्शन आहे की काय कुठे निघाला का, आम्ही जायचं नाही का, नमस्कार वगैरे, हा चांगला शर्ट घातला, आम्ही घालायचा नाही, पुढे चला. कुठे ठेवलाय टॉवेल तो सुद्धा मी शोधून घ्यायचा का, पुढे चला. तिसरं वाक्य म्हणजे वाद आहे. इतकी वर्ष लग्नाला झाली पण तुला स्वयंपाक येत नाही, आणा दुसरी एखादी, झालं सुरू. तिसरं वाक्य बोलू नका. डोंट से द थर्ड सेंटेन्स, फर्स्ट सेंटेन्स दॅट्स ऑल. नमस्कार, पुढे चला. आयुष्य किती कमी आहे हो. लाईफ इज टू लिटल अँड टू ब्रिटल टू बी शॉर्ट. शॉर्ट नाही आहे किंवा ब्रिटल नाही आहे आणि लिटलही नाही आहे. इतकं महान जीवन आहे आपलं, विसरतो आपण. म्हणजे लाईव्ह ऑफ ग्रेट मेन ऑल रिमाइंडर्स अँड वी कॅन मेक आवर लाईफ सबलाईम. कशाला हे सगळं वाचायचं, कशाला यांना नमस्कार करायचा, यांच्यासारखं आपलं जीवन बनवण्याचा विचार करा. पुढे बसूया. ऐसे क्रम म्हणून वादविवाद सांडून तिचे संवाद तेणे होय ब्रह्मानंद स्वानुभव आहे. हा तुमचा स्वानुभव आहे, माझाही स्वानुभव आहे. ते म्हणतात मी वाद नाही घातला कोणाला. देव झाडीला सोनारी, देव गोतीला ओतारी, म्हणजे ते फॉर्ममध्ये घालतात ना, ते प्रिपेअर अ मोल्ड. आता गणपती नाही का, त्याच्यात माती घालतात, वाळल्यानंतर काढतात, म्हणून त्यांनी गणपती केला का, नाही. आता देव सोनाराने घडवला म्हणजे त्यांनी केला का, नाही. पुढे फाकर पेकर म्हणजे पाषाण, दे ब्रेक द स्टोन्स ऑर स्कल्प्टर दे स्कल्प्ट अन इमेज ऑर आयडल फ्रॉम स्टोन, त्यांनी देव केला का, नाही. मागे एक सुंदर गोष्ट तुम्हाला सांगितली होती. देअर वॉज अन एक्झिबिशन ऑफ आयडल्स. तो अत्यंत चांगला मूर्तिकार होता आणि डिफरंट मूर्ती रखी थी. त्याच्या समोर एक अत्यंत सुंदर स्त्रीची मूर्ती ठेवली होती. ब्युटिफुल वुमन कार्व्ड इन, आपण म्हणतो ना, स्टोन. सुंदर होता मार्बल, आणि तो बाजूला उभा राहिला. ही यूज टू वॉच एव्हरीवन आणि म्हणायचा की जो ह्याचं ॲप्रिसिएशन करेल त्याला मी नमस्कार करेन. तरुण येतात, प्रदक्षिणा घालून, हाऊ ब्युटिफुल, हाऊ एक्सप्रेसिव्ह, सगळं सुंदर आहे. तो त्यांना नमस्कार करायला पुढे जातो. इतक्यात त्यातला एक जण म्हणतो की दिस ब्युटिफुल मूर्ती, मॉडेल किती सुंदर असेल, कारण समोर बसल्याशिवाय तो मूर्ती घडवत नाही ना. इफ द स्टॅच्यू इज ब्युटिफुल, द मॉडेल दॅट इज द वुमन मस्ट बी ब्युटिफुल. तिचा मोबाईल नंबर मिळेल का आपल्याला, जरा चौकशी करा, मूर्तिकार कुठे. पुढे आला तो नमस्कार करायला. इन दिस यंग एज यू कॅन ॲप्रिशिएट द ब्युटी ऑफ दिस स्टॅच्यू. तो मागे सरला. त्याच्यानंतर एक माणूस येतो, त्याच्याबरोबर दुसरा माणूस आहे. हा सेक्रेटरी आहे आणि हा मर्चंट आहे. मर्चंट ऑफ स्टोन्स म्हणजे ग्रॅनाईट, मार्बल वगैरे सगळं ब्युटिफुल. तो प्रदक्षिणा घालतो, म्हणतो इतका व्हाईट मार्बल आहे की त्याच्यावर एक सुद्धा ब्लॅक स्पॉट नाही आहे. मोबाईल नंबर विचारतात कुठून घेतला दगड. तो दगडांचा व्यापारी आहे. ही इज इंटरेस्टेड इन दगड. दोज यूथ दे आर इंटरेस्टेड इन द मॉडेल दॅट गर्ल वुमन. आता एक शेतकरी तो इतका कंटाळतो, कोणीच ॲप्रिशिएट करत नाही. शेवटी एक धोतर घातलेला शेतकरी येतो. तोही प्रदक्षिणा घालतो, म्हणतो गॉड यू आर ग्रेट, यू आर ग्रेट, यू मेड सच अ ब्युटिफुल आयडल, यू आर ग्रेट. त्यावेळेला तो पुढे तो विचारतो मी स्कल्प्टर आहे, मी शिल्पकार आहे, मी मूर्तिकार आहे, तू देवाला का महान म्हणतोस. मग त्याने उत्तर दिलं की या दगडातून तू मूर्ती बनवली, तो दगड काही तू घडवला होतास का, दॅट स्टोन नाही ना, यू गॉट इट फ्रॉम समवेअर, सो इट वॉज देअर इन द नेचर. नंतर यू टू थिनिंग हॅमर अँड सिझल, बरोबर. सो ते करायला हॅमर करायचा जो मेटल होता, तो धातू आयर्न तू तयार केला होता, नाही. मूर्ती तयारची कला आपण तुला आली, तुला कोणी गुरु नव्हता. गुरु ह्याला तो गुरु, त्याचा तो गुरु, असा कोणीतरी पहिला गुरु असेल. ही वॉज इन्स्पायर्ड बाय दॅट गॉड, दॅट शक्ती कॉल्ड गॉड, म्हणून मी त्याला महान म्हणतो. ह्यावेळेला त्याला कळलं की दगड मी बनवलेला नाही, त्या दगडाला आकार देणारी चिमणी आणि हातोडी मी बनवलेली नाही, आणि कलासुद्धा मला माझ्या गुरूंनी शिकवलेली आहे. हाऊ कॅन आय बिकम द स्कल्प्टर ऑफ दिस स्कल्पचर. या मूर्तीचा मूर्तिकार मी कसा. त्यांनी त्या शेतकऱ्याला नमस्कार केला आणि खरंच गॉड इज ग्रेट. म्हणून त्यांनी दिलं. तर दुसरी एक गोष्ट आपण बघितली होती ना, एक बाई म्हणते की शेजारणीने नथ घेतली, नथनी,
बहिणीनं घेतली, मैत्रिणीने घेतली आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सहकार्याने घेतली, दॅरफोर सगळ्यांनी घेतली. मला आता या बोनसमधून नथ घेतली पाहिजे. बोनसमधून नाही, त्याला उधारीत द्यावे लागते, पण सोनार त्याला करून देतो. त्यांनी त्या 4 नथी केलेल्या असतात. त्या 4 नथीपेक्षा ही सुंदर बनवतो मॉडेल आणि सगळ्यांना घालून जाते. ती म्हणते की तुझी मोस्ट ब्युटिफुल ते नोज रिंग, ही जी नथ आहे ना ती तुझी आहे, मोस्ट ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. सगळीकडे तिचं कौतुक होतं. त्यावेळेला ती सांगते गो टू दॅट गोल्ड स्मिथ अँड थँक हिम फॉर मेकिंग सच अ ब्युटिफुल. ही नथ बनवली सुंदर वगैरे. त्यावेळेला तो तिथेच गुढग्यावर बसतो आणि सांगतो देवा तू महान आहे. देवानी केली का? त्या सोनाराने केली ना? एक लक्षात ठेव की नथ घालायला नाकच तुला देवानी दिलं नसतं. नथ कुठे घातली असतीस तू? गॉड हॅज गिवन यू द नोज. आता गॉडनी कोणी दिलेलं आहे? माझ्या आईवडिलांनी दिलं आहे. आईवडिलांना कोणी दिलं? त्यांच्या आईवडिलांनी. त्यांना कोणी दिलं? त्यांच्या आईवडिलांनी. त्यांना कोणी दिलं? अरे पहिलं कुणीतरी असेल ज्यांना आईवडील नाहीत, त्यांना कोणी दिलं नाक? त्यांना कोणी दिलं नाक? ती शक्ती आहे. तुम्ही त्याला नेचर म्हणा, शक्ती म्हणा, गॉड म्हणा, अल्लाह म्हणा, परमेश्वर, काय काय वाटेल ते म्हणा, ती आहे. त्याच्यापासूनच सगळं सुरू होतं आणि त्याच्यातच सगळं संपतं. ते एका वाक्यात हा सगळा जो दशक आहे त्याचं सार आहे. एव्हरीथिंग स्प्रिंग्स ओरिजिनेट्स फ्रॉम ब्रह्म अँड एव्हरीथिंग एंड्स ब्रह्म. ब्रह्म इज द फर्स्ट अनादि अँड इट विल बी द लास्ट असेल तर अनंत, अनादि अनंत ब्रह्म. बस आता शेवटचं वाचूया आणि मग तुम्हाला कळेल सगळं. पुढे काय सांगितलंय? देव घडीला सोनारी, सोनारी म्हणजे गोल्डस्मिथ. देव भोतीला बोतारी म्हणजे तो मूर्ती बनवतो तो. देव घडीला पाथरी पाषाणाचा, त्यांनी नर्मदा गंडिका तेरी. देव पडले लक्षावरी, त्यांची संख्या कोण करी. असंख्यात गोटे, लक्षात ठेवा, असंख्यात गोटे. हे सगळे जे निरनिराळे दगड आहेत ना त्यांना आपण आणतो. कोण म्हणतं की हा आडवा आहे, आपण याला काय म्हणूया? आपण याला शालिग्राम म्हणूया. हा उभा आहे, आपण त्याला शिवलिंग म्हणूया. हा तांबडा आहे, आपण त्याला गणेश. हे सगळे पडलेले आहेत की लक्षावरी देव. तुम्ही जर गंडकीच्या तीरी गेला, तुम्ही जर नर्मदेच्या तीरी गेला तर लाखो दगड पडलेले आहेत. ते देव म्हणून आणता बसता तुम्ही. आता ही मातीच आहे की आपण जे गणपती आणणार आहोत ती मातीच आहे. मातीत चैतन्य कोण निर्माण करतं? तो पुजारी नाही, मंत्र निर्माण करतात. उद्या भट म्हणला की मी तुमच्या गणेशात गणपती पण आणलं नाही, मंत्राने आणलं. मंत्र तू नाही तयार केले. मग अशी सांगितलं ना, विश्वामित्र म्हणतो मंत्राचा मी द्रष्टा आहे, मी स्मरता आहे, करता नाही आहे मंत्राचा. हे लक्षात ठेव. पुढे साधू संत महानुभाव त्यांचा ऐसाची अनुभव. पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या. हे जे नष्ट होणार आहे मिथ्या आहे आणि ब्रह्म नष्ट होणार नाही बाय डेफिनेशन, तेच फक्त सत्य आहे. सगुणाचे नाही आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सारा विचारे संत संगे. हे आपण अनेकदा ऐकतो. मला गणपतीपर्यंत पोचायचं आहे तर काहीतरी साधन पाहिजे ना. इथून आपल्याला वांतेला जायचं तर आपल्याला बस नको, आपल्याला कार नको, काहीतरी साधन पाहिजे ना, काहीतरी माध्यम पाहिजे. तसं गणपतीपर्यंत जाण्यासाठी, महाराजांपर्यंत जाण्यासाठी हे माध्यम आहे, साधन आहे. साधनाला साध्य समजलात ना तर तुम्ही समजा तुम्ही प्रवासाला निघाले, डेस्टिनेशन म्हणजेच जर प्रवास असेल तर उपयोग नाही. तुम्ही पोचलाच नाही तर किती पोचायचं. तो आला ना कोलंबस आणि त्याला मिळालं काय? तर त्याला मिळालं न्यू इंडियन. आपण त्याला रेड इंडियन्स म्हणतो, अमेरिका. त्याला वाटलं इंडिया मिळालं आणि गेला परत. अरे इंडिया नाही की अमेरिका दुसराच देश आहे, त्याला रेड इंडियन्स म्हणायला लागले. अमेरिकेत इंडियन्स कुठून आले? कोलंबसला वाटलं ते आहे. मग वास्को द गामा निघाला आणि तो केरळमध्ये आला वगैरे. त्यांनी भारताचा शोध लावला. हे त्यांच्या पुस्तकात पाहिजे की नाही? आमच्या पुस्तकात आहे की वास्को द गामा डिस्कवर्ड इंडिया. ह्याच्या इतकं घाणेरडं वाक्य नाही आहे. वास्को द गामा डिस्कवर्ड इंडिया फॉर इंडियन्स. दुसऱ्या देशात शिकवा ना, आमच्या देशात कसं शिकवता? हे चूक आहे. म्हणून एवं सृष्टी मिथ्या जाण, जाणून रक्षावे सगुण. ऐशी हे अनुभवाची खूण, अनुभवी जाणते. हा अनुभवाचा विषय आहे, हा शब्दांचा विषय नाही आहे. तरी मी शब्दात मांडतोय असं समर्थ रामदास म्हणतात. पुढे ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले. ज्ञानाने सगळं दृश्य मिथ्या झालं. विचार केल्यानंतर हे खरं नाही, हे खरं नाही, हे खरं नाही असं आपण म्हणतो. तेने काय प्राप्त झाले मज निरोपावे. तुम्हाला काय मिळालं? हे आपण म्हणतो ना ज्ञान.
हा परब्रह्म आहे का? न इति. तो कॅमेरा आहे का? न इति. न इति. नेती 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 नेती. तुम्हाला कळलं काय सांगा बरं? देव नाही, धर्म नाही, पूजा नाही, भक्ती नाही. तुम्हाला कळलं काय? नाही 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 एवढंच कळलं का? भक्ती आहे म्हणजे काय? किती प्रकार आहेत भक्तीचे? पूजा आहे, कशी करायची? पुढे प्रश्न आला ना, पूजा नाही म्हटल्यानंतर सगळंच संपलं. म्हणून बाबा बेलसरेंनी आत्मचरित्रात सांगितलेलं आहे, आस्तिक आणि नास्तिक यांचे भेद मी लिहायला लागलो. नास्तिकाकडे फक्त सगळं नाही आहे, देव नाही, धर्म नाही, देश नाही, नाही नाही नाही. आणि आस्तिकाकडे सगळं आहे आणि आहेपासून पुढचा प्रवास सुरू होतो. आहे ना, मग विचारूया आईला ते कसं केलं. नाही तर कसं करायचं? आपल्याकडचा एक नेहमीचा संवाद असतो ज्याला PJ म्हणतात, फालतू जोक, की मला काही नको, काही नको मात्र केलेलं नाही. हां काय पाहिजे? काही नको, काही नको केलेलं नाही. हा प्रत्येक स्वयंपाकघरातला संवाद आहे. खरं आहे, पण ते काही नको कसं? मला काहीच नको, काय द्यायचं तुम्हाला सांगा बरं? मला काही नको, काय द्यायचं तुम्हाला? म्हणून म्हणतो की काही आहे इथपासून आपला अध्यात्माचा प्रवास सुरू होतो. पुढे मागाश्रुती पुसले दृश्य मिथ्या तरी का दिसते, याचे उत्तर बोली जेते ते सावध ऐका. एरवी तुम्हाला सांगतो, अभ्यास करायचा असेल तर आम्ही हे समाज गाळतो. हे फारच हे अभ्यास करण्याचे, वाचून अभ्यास करण्याचे, डिस्कशन करण्याचे. पण प्रवचनात आपण सगळ्या राजवत वाचणार आहोत म्हणून हे वाचतो, हे लक्षात घ्या. समजलं नाही तरी फार चिंता करू नका, पुढच्या याला या तुम्ही. आणि पुढचा याच्यापेक्षा सोपा आहे हे. ज्ञानदशक म्हणजे तर असंच आहे सगळं. पण हे लक्षात घ्या, मागाश्रुती पुसले होते दृश्य मिथ्या तरी का दिसते, याची उत्तर बोली जेते ते सावध ऐका. त्याने उदाहरणं दिलेली आहेत. मृगजल आणि मृग, हरणाला ते पाणी वाटतं, ते तिथे जातं, पुढे जातं. आता तुम्हाला माहीत आहे ना मृगजळ? मला मृगजळ कसं तयार होतं हेही माहीत आहे ना. तो मृगजळ मला का फसवतं? भरपूर पैसे खर्च करून सुद्धा मी आईला वाचवू शकलो नाही. अमेरिकेला नेऊन सुद्धा मी आजोबांना वाचवू शकलो नाही. सगळीकडे नेऊन माझ्या मुलीला मी वाचवू शकलो नाही. आणि तरी मी म्हणतो की पैसे असतील तर हे अमेरिकेला गेला तर वगैरे काही नाही आहे. अनुभवावरून शिकणार नाहीत का तुम्ही काही? म्हणून इथे बघा की मृगजळ आणि मृग, स्वप्नातला खजिना स्वप्नात खरा वाटतो, जागा झाल्यानंतर जातो ना सगळं. स्वप्नातला खजिना आहे बरं वाटतं त्यावेळेला, जागा झाल्यानंतर. कधी कधी उलटही असतं ना, चोरी झाली घरात, आपण धापाधापण उठतो आणि नंतर लक्षात चोरी झाली नाही, ते स्वप्न होतं. स्वप्नातलं खरं वाटतं. पण त्याच्यानंतर चिताराने सुंदर चित्र केलं. आता गणपतीची मूर्ती बघा, मातीचं आहे शेवटी ती. हा आकार गणपतीचा आहे, हा आकार मारुतीचा आहे. आपण त्याप्रमाणे पूजा करतो, पण प्रत्यक्षात ती मातीच आहे. प्रत्येक तुम्ही त्याच्यावर गणपतीचा भाव दिलेला आहे, ही भक्ती आहे. भक्तिभाव म्हणतो ना, ही भक्ती आहे. पुढे बघा ना, काष्ट पाषाणाच्या पुतळ्या मोहक दिसतात. एक तुम्हाला सुंदर दिसतं, त्याला मॅनिक्विन. हे कापडाच्या दुकानात वगैरे सुंदर साड्या नेसून वगैरे ठेवलेले असतात. त्यांचे ॲनाटॉमिक परफेक्ट स्त्रीसारखी असते, सुंदर स्त्रीसारखे ते पुतळे असतात. नुक्कड नावाची पूर्वी होती माहिती आहे ना, त्यातले एक पुतळा चोरलेला असतो आणि रात्री त्या पुतळ्याबरोबर तो झोपतो. हे तू माझी बायको आहे, तुला नाव देतो, हे सगळं करतो. त्याला माहिती आहे हा पुतळा आहे म्हणून. पण ती दिसते तशी मोहक. प्रत्यक्षात ते प्लास्टिक आहे, प्रत्यक्षात ते लाकूड आहे, प्रत्यक्षात तो दगड आहे. सुंदर मूर्ती बनवलेलं असतं. दशावतारीतले स्त्री पात्र प्रत्यक्षात धटिंगण म्हणजे पुरुष. दशावतारी नाटकात स्त्री पात्र आहे. हे धारे तो सांगतो, त्या कृष्णालाही सांगा दहा म्हणून, नुसतं दुःशासनाला सांगू नका. तिने 11 साड्या नेसलेल्या, 10 साड्या फेडायच्या. 11वी फेडली तो अंडरपॅन्टवर उभा ठेव. पूर्वी दशावतारी नाटकात पुरुषच काम करायचे ते म्हणून. आणि त्या कृष्णालाही का सांगा, कृष्ण आपला साड्या घेऊन उभा आहे. किती साड्या फेडल्यानंतर वस्त्र कुठून आहे हे कृष्णालाही सांगायला. हे धटिंगण, हे सगळी दशावतारी. ही दशावतारी आपण रमतो, आपल्याला बरं वाटतं. तसं संसारात आपण रमतो, आपल्याला बरं वाटतं. पण आपल्याला माहिती आहे दशावतारी ती स्त्री झालेली आहे ना, हा प्रत्यक्षात पुरुष आहे. बालगंधर्वांच्या बाबतीत लोक फसायचे, पण बालगंधर्व ही स्त्री नाही, हा पुरुष आहे. बरेच पुरुष त्यांच्या प्रेमात पडायचे, मग बायका त्यांच्या प्रेमात पडायला लागल्या. कारण ते ज्या पद्धतीने चालायचे, ज्या पद्धतीने साडी नेसायचे, जी साडी नेसायचे बालगंधर्व साडी म्हणून ती विकली जायची. हे विशेष आहे की नाही?
पण तरीसुद्धा त्यानं माहीत होतं बालगंधर्व हा पुरुष आहे म्हणून. हे लक्षात घ्या तुम्ही. हे सगळं नाटक आहे, त्याला मिथ्या म्हणलेलं आहे, त्याला खरं म्हणतो आपण अगदी काय. म्हणून दशावतारी नाटकातल्या स्त्रीपात्र सृष्टी बहुरंगी आहे, बहुरूपी आहे, पण सत्य नव्हे, नित्य बदलणारी आहे, नित्य बदलणारी. सकाळच्या आकाशात आपल्याला संधी प्रकाश दिसतो, काय सुंदर आहे. दुपारचा प्रकाश सहन होत नाही, परत संध्याकाळी सुंदर दिसतो, पण बदलतोय ना, सतत बदलतोय. तर पृथ्वी फिरते. राजानं करून घेतलेले पुतळे जिवंत वाटले तरी ते तसे नव्हे, अशी अनेक उदाहरण दिसतं. तसं नसतं. सुवर्ण मृगाला राम भुलले. सीतेला तो सांगत होता, सोन्याचा मृग, आपण म्हणतो ना, जगी सोन्याचा मृग असंभव, तरीही तयाला भुलले राघव. श्रीरामाला चकवून गेल्या शक्ती मायाविनी दैव जाणिले. पण श्रीरामाला सुद्धा मायाविनी असेलही खरा. सीता जर हट्ट करते तर जाऊया, राम गेला ना त्या सुवर्णमृगाच्या मागे. सुवर्णमृग खरा कुठे होता बघा पुढे. ते उदाहरण दिले. दुसरे एक उदाहरण दिले त्यांनी की रामाने रामाचं शिर बनवून सीतेला फसवण्यासाठी सीतेला त्याने रामाचं शिर तयार केलं, इतकं हुबेहूब तयार केलं आणि ते भाल्यावर बसवलं आणि सांगितलं राम मेला, युद्ध संपलं, राम मेला. आणि सीतेला सांगितलं आता तो माझीच झाली पाहिजे. आता सीतेला खरंच वाटलं की फेल होणार. इतक्या त्रिजटा नावाची दासी होती. ती म्हणाले हे सगळं नाटक आहे, आमच्याकडे विद्युत जीव नावाचा एक आहे, तो जिवंत पुतळे तयार करतो किंवा जिवंत मास्क तयार करतो, हे खोटं डोकं आहे. उलट मला काल स्वप्नात रावण विवस्त्र होऊन सगळीकडे धावतोय, वाचवा वाचवा, आणि त्याचा मृत्यू झालेला आहे, हे मी काल स्वप्नात बघितलं. ही खोटी आहे, ही माया आहे. आणखीन एक मायेचं उदाहरण दिलेलं आहे की हनुमंताला उशीर करण्यासाठी वाटेत काळनेमीने मायावी आश्रम, द्रोणागिरी त्याला आणायचा होता आणि रात्री आणला नाही तर लक्ष्मण मरणार होता. आणि वाटेत मायावी एक कालनेमी म्हणून एक आश्रम तयार करतो. अरे म्हणतो मी विष्णूचा भक्त आहे, तू विष्णूचा भक्त आहे, थोडा वेळ आश्रमात थांब, मला तुझा आदरातिथ्य करू दे, वेळ जायला पाहिजे. हा कालनेमी आहे. हनुमंताला माहीत होतं हे सगळी माया आहे. गेला पुढे तो निघून. कालनेमीला मारलेला आहे, काही ठिकाणी उल्लेख आहे कालनेमीला हनुमंताने मार. मायावी राक्षस आहे तो. तथापि असो तुझला भासची सत्य वाटला, तरी येथे चुका पडला ऐक बापा. आपल्याला टी व्हीवरच्या सिरियल्स खऱ्या वाटतात, ह्याच्या इतकं मायेचं दुसरं उदाहरण नाही. आपल्याला त्या साड्या खऱ्या वाटतात, त्या असतात, पण त्या त्यांच्या नसतात. प्रॉपर्टीवाला येतो, हे तुझी कांजीवरम काढ, हे तुझा चालू काढ, मला पुढच्या सिरियल भागात द्यायचंय ना तुला. 10 आठवडे आपण हेच दळण लावणार आहोत, हेच साडी घालणार आहोत, हे त्याला माहीत नाही का? पण लगेच तो साडी काढून देतो. आज जो राजा झालेला आहे ना, शेवटी त्याला विंगेत गेला, नाटक संपलं, हे मुकुट काढ, हे काढ, तो अंडर पॅन्ट आणि फाटलेला गंजीफ्रॉक. जो राजाची भूमिका करतो तो प्रत्यक्षात असाच असतो. काय खरं काय खोटे त्या राजाला तरी कळलं पाहिजे ना. हेच तर म्हणता आपल्याला कळत नाही काय खरं काय खोटं. आपण खोट्याला व्हर्च्युअलला रिअल म्हणून बसलेलो. पडद्यावरचं ते आपल्याला खरं वाटतं, ते जीवन आपल्याला हवंसं वाटतं नाही. त्यामुळे आपण गरीब आईवडील असेल, वी हेट आवर पेरेंट्स. दिसायला जर एखादी कुरूप आई असेल तर ती 5वीत गेलेली मुलगी म्हणते आई आता मला शाळेत पोचवायला येऊ नको. मुली विचारतील ती तुझी कोण? मग मी काय सांगू, वावराडी मुलकरी. आई म्हणायला लाज वाटते. पुढे 8वीत गेल्यानंतर ती एरवी 4थीत असून मीठ घे म्हणून विकायला जायची, मीठ. 8वीत गेल्यानंतर आई मी शाळेत ज्या जाते त्या मार्गावरून तू मीठ विकायला जाऊ नकोस हा. कोणाला चुकूनही कळतं का म्हणजे की माझी आई डोक्यावरून मीठ विकते म्हणून? काय खोट्या जगात आपण राहतो बघा ना तुम्ही. हे उदाहरण देईल, हे सत्य घटना आहे. क्या देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला भीत, तो दृश्याने रोधलेली वाटप परब्रह्माची. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागून अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे. मी कोण समजून घ्या आणि मी अर्पण करा महाराजांना, बस. पण मी कोण हेच जर समजलं नाही तर साईबाबा तुम्हाला रत्नाचा मुकुट अर्पण. साईबाबा फडकं घालणारे, त्यांना रत्नाचा मुकुट. महाराज त्यांना काय भरझरी वस्त्र, अरे लंगोटी घालणारा माणूस तो, त्याला काय द्यायचं? त्यांना नाम द्या, नाम द्या, नाम द्या. हे मोठा गुच्छ दिला. महाराज म्हणतात जर 1 कोटी नामाचा गुच्छ म्हणा आणून दिला होता, त्याला म्हणतात की बुके ऑफ नाम.
रोजरी, रोजरी म्हणजे जपमाळ, किती जपमाळा केल्या ते मला दाखव, तो बुके, तो गुच्छ, ती गार्लंड मला आवडेल. ह्या मोठ्या मोठ्या गार्लंड्स काय आणून देतात? बिलकुल चूक आहे ते. आपल्याला महाराज म्हणजेच काही कळलेलं नाही आणि आपल्याला मी म्हणजे कोण कर, मला वाटतं मी म्हणजे सत्ताधारी, मला वाटतं मी म्हणजे श्रीमंत आणि त्याप्रमाणे मी महाराजांकडे बघतो. ते किती चुकीचं आहे, विचार करा. पुढे उदाहरणं झाली. शेवटचं, देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाव केला नाही. देहबुद्धी पूर्णपणे गळल्याशिवाय तुम्हाला सद्गुरू कोण कळणार नाही, ब्रह्म कोण कळणार नाही. आणि देहबुद्धी कशी घालवायची, पुढचा समास. आता 9वा आणि 10वा हे 2 समास आहे, बघूया. सार शोधन. सार म्हणजे हे सगळं सांगितलं, यातलं सार काय थोडक्यात सांगा. म्हणून ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण मोठी कहाणी आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, कटिंग इट शॉर्ट, त्याला सार म्हणतात. सार म्हणजे सबस्टन्स. बाकीचं सगळं काढलेलं आहे. नारळाची कट्टी काढली, नारळातलं पाणी काढून टाकलं आणि नारळातली काठी आहे ती केली आणि जो उगला चोथा तोही फेकून दिला. हे सार आहे, हे सार आहे, दॅट इज इसेन्स. आता ह्या इसेन्सचा विचार करा. ज्ञातेचे समर्थ तेही वळ केला परमार्थ, इतर ते करीती स्वार्थ दृश्य पदार्थाचा. जो ज्ञाता आहे ना, तो दृश्य पदार्थाच्या प्रेमातच पडत नाही. हे काय सुंदर घर आहे हो, सुंदर आहे हो, तो बघतही नाही तिकडे, किंवा नुसता बघायला काय सुंदर आहे हो, हे किती छान आहे हो, किती छान आहे हो, छान किती दिसते फुलं पाखर. हां बघा ना, ही गाणी आहेत ती. फुलपाखरू चांगलंच आहे, लक्षात. फुलपाखरूसाठी ते चांगलं आहे. मी फुलपाखरासारखा होऊ का, मी मधमाशीसारखा होऊ का, मी कोणासारखं होऊ, सद्गुरूसारखं व्हायला पाहिजे. हे याच्यातले जे निरनिराळे आदर्श आहेत ना, ते इम्परफेक्ट आदर्श आहेत. याच्यासारखं व्हायचं म्हटलं तर त्याला ते येत नाही. हे एक लक्षात ठेवा. कोळसा आणि कावळा, आपण म्हणतो कावळा कोळशासारखा आहे, बरोबर, पण कोळसा उडत नाही आणि कावळा जळत नाही. कावळा जाळून मला स्वयंपाक करता येत नाही. म्हणून कोळसा आणि कावळा ओनली वन थिंग इन कॉमन, ब्लॅक कलर. दुसरं, आता कोजागिरी पौर्णिमा, चांदणं अगदी पिठासारखं पडलं होतं, बरोबर. चांदण्याची भाकरी करता येत नाही आणि पीठ आकाशात फेकून प्रकाश निर्माण करता येत नाही. पांढरेपणा हा एकच गुण आहे. मी त्या सगळ्या गुणांच्या प्रेमात पडतो, तो हे परफेक्ट आहे, हा परफेक्ट आहे, ही इज माय रोल मॉडेल, शी इज माय आयडियल, ही इज माय हिरो. नाही आहे, दे आर ऑल इम्परफेक्ट. फक्त संत आणि सद्गुरू आहेत ना, दे आर परफेक्ट. मेक देम युअर रिअल मॉडेल ऑर रोल मॉडेल. पुढे त्यांनी सांग, काबाडी वाहती काबाड श्रेष्ठ भोगती रत्ने जाळ. काबाडी म्हणजे स्क्रॅप, भंगार विकत गेलाय का ना, ते काबाडी आहे. ते काबाडच करणार ना, त्यांना दुसऱ्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. एका झाडाला जर चिक्कू लागलेत ना, तर तो त्या झाडाच्या खाली प्लास्टिकच्या बाटल्या आहेत का पाहतो, त्याला वरच्या फळाची गरजच नाही. तो काबाडी आहे, तो काबाडच पाहणार. पण जो श्रेष्ठ आहे ना, तो रत्न निवडणार. म्हणून सांगितलेलं आहे, श्रेष्ठ भोगीती रत्ने जाड म्हणजे श्रेष्ठ, जे जयाचे तयास गोड कर्मयोगे. एक सुंदर उदाहरण तुम्हाला देतो. शेणातले किडे शेणातच जगतात, शेणाच्या बाहेर काढले मरतात. एक लहान मूल शाळेत शिकतं की मिल्क इज परफेक्ट फूड, दूध पूर्णान्न आहे. घरी येतो, ॲक्वेरियममधला पेटी असते ना माशाची, मासा काढून दुधात टाकतो. आई म्हणाले, अरे मरेल तो. नाही, आम्हाला सांगितले सरांनी, दूध हे जास्त काय पाण्यापेक्षा. अरे माशासाठी नाही, माशासाठी सगळं आहे ते पाणीच आहे, काढ त्याला दुधातून, तो मरेल. जे आहे त्याचं तसं आहे ना. हे ज्याला कळतं ना, तो त्याची चांगली सेवा करतो, तो त्याच्यावर खरं प्रेम करतो, तो त्याचं खरं रसग्रहण करतो. कळलं पाहिजे ना. त्या कळण्यासाठी मी कुणी नाही हे आधी कळलं पाहिजे. मग सगळ्या जगात गुरुत्व दिसायला. दत्तात्रेयांना कोळी गुरु झाला, वळवणारा साप गुरु झाला, अजगर गुरु झाला. दत्तात्रेय 24 गुरु केले. स्वतः लघु झाल्याशिवाय गुरु होता येत नाही. लघु म्हणजे लहान, लघु म्हणजे नम्र, लघु म्हणजे शरणागत. तर सगळीकडे गुरुत्व दिसतंय, सगळीकडे. आता हा मी हळू बोलतोय, पण मोठा करून माझ्या दृष्टीनं गुरु आहे. तो कॅमेरा स्वतः गरम होईल, पण माझे फोटो काढून घेईल, उपयोग आहे. तो गुरु आहे, तो देव आहे. सगळीकडे देवत्व आणि गुरुत्व पाहिजे असेल तर मी सामान्य झालं पाहिजे, देह भावना विसरली पाहिजे. हे सांगतात. एक काष्ठ स्वार्थ करीती म्हणजे लाकडाच्या मोळ्या. दुसरी एक शुभा, काय सुंदर शब्द आहे शुभा, त्याचा अर्थ आहे शेण्या.
मी मुद्दामून दिलाय तिथे अर्थ. तुम्ही म्हणाल एकच शुभा एक वटती, काय वाईट? शुभा, शुभा म्हणजे शेणी गोरी आपण म्हणतो, त्याला शुभा नाव घेतलेलं आहे. बरोबर आहे. एक शुभा एक वट, तैसे नव्हे तर नृपती सार्वभौते, सगळे तेच. राजा जर असेल ना तर राजाला हे काही करावं लागत नाही, कारण तो राजा आहे. आपल्यातलं राजे पण त्याला माहीत आहे, ओळखलं पाहिजे. मी माणूस आहे म्हणजे कोण आहे? मी साक्षात परमेश्वर आहे. मी बनणारा गुरु आहे, मी बनणारा देव आहे. ही इज गॉड मेड अँड गॉड इन द मेकिंग. असं का नाही स्वतःला सांगायचं? पुढच्या आयत्यात बघा, तस्मात सारते दिसेना आणि असारते दिसे जना. आपल्याला सगळं दिसतं, साल दिसतं, त्याच्यातले बी दिसते, गर दिसतं, म्हणून आपण ज्यूस पितो. पाणी प्यायल्यानंतर तहान भागते. पाण्यात असा कोणता गुण आहे की ज्यामुळे तहान भागते? तुम्हाला प्रचंड तहान लागेल, तुम्हाला उसाचा रस दिला तहान शमणार नाही, तुम्हाला मँगो ज्यूस दिला तहान शमणार नाही. आणि आता कसं बरं वाटलं. पाण्यात असा कोणता गुण आहे? हे गुण आहे ना, तो आधी लक्षात घ्या. बाकी सगळ्या ते फोलकट आहेत, फेकून द्या तुम्ही. तस्मात सारते दिसेना आणि असारते दिसे जना. सारा सार विवंचना साधू संत जाणते. सार काय आणि असार काय हे साधू संत ओळखतात. पुढे, संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सोडिता जनामध्ये सार्थकता विचारेची म्हणजे विवेकाची होय. संसार सोडावा नको. हे सगळे उपभोग आहेत ते सोडू नका, गुंतू नका. त्या उपभोगाचं स्वरूप लक्षात घ्या. 4 इंच जीव आहे तिथे सगळी चव कळते. एका पेशंटला इथे होल करतात आणि घालतात सगळं, त्याला विचार कसं झालं ती खीर, काही कळलं नाही. जिभेने फक्त सगळ्यात चवी आहेत, हे जिभेचे चोचले आहेत. 4 इंच जीभ नाचवते आपल्याला जगभर. हे खाल्लं नाही, ते खाल्लं नाही, त्या खाल्लं नाही. सतत खाणं म्हणजे डोळ्यांनी भोगणं. विचार करा, म्हणून विवेक करा. ब्रेनची ती शक्ती वापरा की दिसतंय ते आज आहे उद्या नाही, ते नष्ट होणार आहे. कारण दिसतंय, ते दिसत नाही ना ते खरं आहे. आता या खुर्च्यातली स्ट्रेंथ आहे ना ती मला दिसत नाही, पण ती आहे म्हणून माझं वजन इतके तास सहन करतात. सगळीकडे देवत्व भरलेलं आहे, आपल्याला ते दिसत नाही कारण आपण स्वतःलाच देव समजतो. कळत न कळत, कळत न कळत, हे लक्षात ठेवा. पुढे, संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सोडिता जनामध्ये सार्थकता विचारायची होय. हे प्रचितीचे बोलणे. समर्थ सांगतात, मला एवढं जग मान देतं कारण माझी प्रचिती आहे, आत्मप्रचिती. दुसऱ्यांनी सांगितले म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. हे प्रचितीचे बोलणे. तुम्ही सुद्धा विवेके प्रचित पाहणे. प्रचित पाहिजे शहाणे, अन्यथा नव्हे. प्रचिती म्हणजे आत्मप्रचिती, अनुभव आला पाहिजे. तुला अनुभव आलाय का? नाही. प्रत्यक्ष आलेले अनुभव कमीच असतात. आपण सांगते नाही भूत असतात, हा तुला अनुभव आलाय का? नाही. तू कुणाला भूत नाही, आपल्याला तू सांगतात मी विश्वास ठेवतो, पण मग विज्ञान त्याला शोधायला जातं. या गोष्टी असतील नसतील, विश्वासाच्या गोष्टी आहेत, ठेवा, ठेवू नका. पुढे, हे प्रचितीचे बोलणे, अनुभव मात्र घ्या. याची जन्मे येण्याची काळे संसारी होईले निराळे. याच जन्मात आणि आत्ता मी मुक्त झालो नाही. तो मुक्तीचा मुहूर्त आहे तो. गणपतीचा 5व्या दिवशी येणार ना संध्याकाळी आम्ही तुम्हाला मुक्त करतो. 7 दिवसात 7 चक्र मुक्त करणारे लोक येतात. 7 दिवसात सोमवारी हे चक्र मुलाधार झालं, त्याच्यानंतर म्हणजे अनाहत, नंतर आज्ञाचक्र, नंतर सहस्रार चक्र. एका आठवड्यात सगळी चक्र तुमची मी ॲक्टिवेट केलेली आहे. आता चक्रम म्हणून जा घरी. अशी एकेका दिवसात चक्र होत असते. तर आयुष्य कशाला घालवत असतो या योग्याने? नाही आहे. हे सगळ्या फसू नका कोणाला. हा बाबा, तो बापू, काही नाही. बाबा एकच, साईबाबा, बाकी कोणी नाही आहे. हे एकच महाराज, बाकी कुठले महाराज नाही. हे विचार करा तुम्ही. हे प्रचितीचे, याची जन्म देहीचे विदेह होणे, करून काहीच न करणे, जीवनमुक्तांची लक्षणे, जीवनमुक्त जाणे. तुम्ही काय ओळखता हो? आपण म्हणतो इज अ जीनियस, त्याला 83% मार्क्स पडले. तुला किती? त्याच्या बरोबर उलटे 38%. आता 38% 83ला जीनियस म्हणतो. अर्थ आहे काही त्याला? तुला अक्कल नाही सेकंड क्लास मिळवायची आणि त्याला तू बुद्धिमान म्हणतो. बुद्धिमान आहे म्हणण्यासाठी तू बुद्धिमान असायला पाहिजे. तर ते इट रिक्वायर्स अ जीनियस टू ॲप्रिशिएट अदर जीनियस. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, तुम्हाला जर दुसरा दिवा पेटवायचा आहे तर तुमची ज्योत जळती नको का? हां, विजत्या दिव्याने काय पेटवणार? सो युअर लाईट मस्ट बी लाईट ऑर लिट टू लाईट
अनदर लॅम्प. पण आपल्याकडे काहीच नाही आणि हे चांगलं ते चांगलं भ्रम आहे, सगळा भ्रम आहे, लक्षात ठेवा. म्हणून देहीचे विदेही होणे, देही असून विदेही. कल्पना करा, एक सुंदर उदाहरण तुम्हाला देतो. घरात एक कार्यक्रम आहे, आता गणपतीच्या दिवशी बघा बरं, घरातली आई, बाकीचे सगळे पाहुणे आलेले आहेत. हल्ली पाहुणे, मी करू का मदत, याचा अर्थ प्रश्न कशाला विचारला पाहिजे, करू का मदत म्हणल्यानंतर कोण गृहिणी म्हणे हो या की जरा हे करा वगैरे, नाही, काही नको. काही नको म्हणल्यानंतर ती गजाली करत बसे, गॉसिप करत बसे आणि मुख्य म्हणजे ह्याच्यावर बसे. मी वहिनींना विचारलं, वहिनी म्हणजे काही नको मदत विचारतो. हो, प्रत्येकजण विचारतो आणि नाही म्हणल्यानंतर नाही हे उत्तर सुसंस्कृत उत्तर आहे. विचारतो कशाला, हां वहिनी मी आले, आता काही घाबरू नको, तू पोळ्या लाटून ते मी भासते, हे झालं ना काम. हे कुणीच करत नाही आहे. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, देही असून विदेही म्हणजे काय, पहाटे 4ला ती माऊली उठते, सगळ्यांचा स्वयंपाक करते, सगळी भांडी घासते आणि सगळे लोक गेल्यानंतर तिची मुलगी म्हणते, आई 11 वाजले, तू दमली असशील, मला जरा चहा पाहिजे होता, मी आज रात्रभर अभ्यास करणार आहे. आईचं उत्तर काय असतं, मला मेलीला काय झालंय दमायला, मला मेलीला काय झालंय दमायला, मी सकाळपासून केलंच काय, मी तुला चहा नाही फ्लास्क भरून देते, रात्रभर केव्हाही मला उठव. ही आई आहे, देही असून विदेही. बाकीचे सगळे थकले गेले, स्पामध्ये, मसाज सेंटरमध्ये सगळे गेले. आईला काय हो, आई म्हणतो मी काही केलंच नाही, म्हणून ती खरंच काही करत नसते, मी काहीच केलं नाही. सूर्याची स्तुती करणारा एक ऋषी म्हणतो, सूर्या तू आहेस, असा आहेस, तसा आहे. सूर्य सगळा हो छान वगैरे, आणि एकदा म्हणतो तू अंधाराचा नाश करतो, स्टॉप म्हणतो. सूर्य म्हणतो त्या ऋषीला थांब, अंधार म्हणजे काय मला माहीतच नाही, तर तो मी दूर कसा करेन, आय शुड नो नॉट इफ आय वॉन्ट टू रिमूव्ह इट. तो म्हणतो मी सिद्ध पुरुष आहे, उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळेला मी तुला अंधार दाखवतो. रात्री हा तपश्चर्या करून अंधार आपल्या मुठीत एकत्र करतो आणि सूर्योदयाची वाट बघतो. सूर्य उगवल्यानंतर म्हणतो तुला अंधार बघायचा होता ना, बघ. सूर्य म्हणतो कुठे अंधार, सूर्याच्या प्रकाशात अंधार असेल कसा, मूठ उघडल्यानंतर म्हणतो अंधार कुठे, सूर्य म्हणतो मला माहीतच नाही अंधार काय. तो आम्ही अंधार दूर करतो, ही खोटी स्तुती करू नको, बाकीच्या गोष्टी खऱ्या. डोंट फ्लॅटर मी, प्रेज मी, स्तुती कर. म्हणजे खोटी स्तुती कशाला करतो, ते प्रचितीचं बोलणं आहे. एरवी न खरे वाटे, अनुमानाची संदेह वाटे, संदेहाचे मूळ तुटे, सद्गुरु वचने. हा ग्रंथ जो शेवटचा वाचणार आहोत समाज, ज्या वेळेला सद्गुरूंच्या वचनाप्रमाणे, आता महाराजांचा किती अभ्यास केल्यावर महाराजांची वचनं काढलेली आहे, महाराजांचे प्रसंग काढलेले आहेत, महाराजांनी निरनिराळ्या प्रश्नांना महाराजांनी दिलेली उत्तरं करून अमृतवाणी नावाचं पुस्तक आहे. नंतर महाराजांचं दरवर्षी महाराज कसे जगले म्हणून 68 पानं असलेलं पुस्तक आहे महाराजांचं जीवन. आणि त्याच्यात पहिल्या वर्षी महाराज कसे दिसत असते, कुणी काढला फोटो म्हणून ते रेखाचित्र आहे. नंतर महाराज शाळेत गेले कसे दिसत असतील, महाराजांची मुंज झाली कसे दिसत असतील. आणि मग पहिला फोटो महाराजांचा येतो. ज्यावेळेला फोटोग्राफी आली आणि महाराज फोटो काढण्याच्या योग्यतेने झाले, त्यावेळेपासून त्या पुस्तकात महाराजांचे फोटो आहेत. आधी फक्त रेखाचित्र आहेत. लग्नाच्या वेळेला कुठे होता महाराजांचा फोटो, नव्हता. गुरु म्हणून आले, कुठे होता फोटो, नाही. नंतर काशीला गेले, कलकत्त्याचा व्यापारी, कलकत्त्याच्या व्यापाऱ्याकडे, मग तिथून महाराजांचे फोटो सुरू झाले. अक्कलकोट महाराजांचे फोटो सुरू झाले, साईबाबांचे, गजानन महाराजांचे फोटो सुरू झाले. जीवनाच्या उत्तरार्धात आधी फोटोग्राफीच नव्हती भारतात, तर फोटो कसे काढणार आहे. खूप प्रकाराने महाराजांचा अभ्यास करता येतो. इतकी पुस्तकं आता महाराजांवर निघत आहेत. एकेने तर कडूच तर काय असं नाव आहे ना, PhD केलेली आहे महाराजांवर, लिटरेचर ऑफ महाराज अँड बायोग्राफी ऑफ महाराज. हे महाराजांचं चरित्र आणि वाङ्मय, त्याच्यावर त्यांनी PhD केलेले आहे. ते PhDला थिसिस आहे, त्याचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अरे दर महिन्याला एखादं पुस्तक प्रकाशित होतं. हा पुस्तकांच्या त्या चक्रव्यूहात मी सापडणार एका नको, नाम घ्या आणि मग एखाद्या पुस्तकाचं एखादं पान वाचा. ते प्रवचन वाचा, बाकी काही करू नका. प्रवचन समजा आणि जीवनात उतरवा, मग पास, दुसरं काही करायची गरज नाही. पुढे लक्ष, समाधान पुसता काही म्हणते बोलते, म्हणती बोलीजे ऐसे नाही, तरी ते कैसे आहे सर्व ही निरूपा. समाधान मला दाखवा. आपण समाधान नाव देतो, समाधान कॅफे. तुम्हाला सांगितलं ना, एका घरात गेलो होतो. साधना नमस्कार कर, उपासना नमस्कार कर, अर्चना नमस्कार कर, त्या 3 सुना.
काय नावं, उपासना, साधना, अर्चना. मी म्हणलं हे सगळं चालतं का? घरात कुणाचा देवावर विश्वास नाही. नावं मात्र साधना, अर्चना, आराधना, उपासना. 4 सुना नमस्कार करतात आणि नंतर ते म्हणतात, ते आलेले प्रवचनकार, की तुम्ही चांगल्या घरी पडला का? आणि मग एक त्याची हुंदका देऊन रडायला लागते. त्यावेळेला म्हणाले की का रडते? घरातलं वातावरण तर चांगलंच आहे, तुम्ही जरा उपासना कमी करता अशीच तक्रार आहे तुमच्या सासऱ्यांची, पण बाकी काही नाही, तुम्ही सगळ्या चांगल्या. ती म्हणाली सांगू का तुम्हाला, सासरे आमचे 4 वाजता उठतात आणि पूजा करायला बसतात आणि दुपारी 3 वाजता ते नैवेद्य दाखवतात आणि त्यांनी नैवेद्य दाखवल्याशिवाय घरातल्या कुणी जेवायचं नाही. मुलांच्या शाळा असतात, ऐकतं आम्हाला खोटं म्हणून मुलांना द्यावं लागतं किंवा आदल्या दिवशीचं गरम करून द्यावं लागतं, कारण सासऱ्यांचा नैवेद्यच झालेला नाही आहे. ती कसली उपासना? ते म्हणाले मी सांगतो. हां, दुसरे दिवशी सासऱ्याला काय सांगतात, 4 वाजता सुरू करा आणि 10 वाजेपर्यंत नैवेद्य दाखवण्यापर्यंत या आणि नंतर ज्ञानेश्वरी, दासबोध वाचन नंतर करा ना. हे काही पूजेचा भाग आहे का? म्हणजे 10 वाजता तुम्ही नैवेद्य दाखवला की मग जेवून जातील मुलं शाळेत. हे आम्हाला कधी माहीतच नाही. भीतीमुळे कोण बोलत नव्हतं. बदल झाला की हो, काय सोपं आहे सगळं. बोललं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. हेच सांगतात, समाधान पुसता काही म्हणते बोलीजे ऐसे नाही, तरी ते कैसे आहे सर्वही निरोपावे. निरोपावे म्हणजे निरूपण करावे. मुक्याने गुळ खादला, गोडी नये सांगण्याला, याचा अभिप्राय मजला निरूपण केले. मुक्यानं गुळ खाल्ला आणि तो कसा आहे सांगितलं. कसं उत्तर देणार आहे तो? एवढंच सांगेल ना, त्याला बरं वाटलं. नंतर तुम्ही त्याला बटाटेवडा खायला कसा होता, त्याला बोलताच येत नाही ना. बटाटेवडा मसालेदार होता, बटाटेवडा सुंदर लागला, चहा चांगला असो, सगळ्याला तू एवढंच करणार आहे. मुक्याने गुळ खादला म्हणजे खाल्ला, तो कसं सांगणार आहे? तेव्हा तो काय करतो, आपला हातातला जो गुळ आहे ना, तो गुळ प्रश्न विचारणार देतो, तू खा. आणि मग म्हणतो अरे हा गोड आहे, हा गोड आहे, लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे गोड, इंग्लिशमध्ये गोड म्हणजे हत्तीला नियंत्रित ठेवायचा अंकुश. गोड आपल्याकडे गोड म्हणजे प्रत्येकात नाही ना, स्वीट. तो शक्कर मिठी आहे, मिठी शक्करला काय मिठी मानता का? एका भाषेतला शब्द दुसरीकडे दुसऱ्या अर्थाचा आहे. मग भाषा ही नाहीच आहे, भाव महत्वाचा आहे. आणि भावाला भाषा लागत. मूल ज्यावेळेला आईचं दूध पितं त्यावेळेला आईला आनंद होतो, मुलाला आनंद होतो, आणि ते समाधान समर्थ म्हणतात शब्दांच्या पलीकडचं. ते समाधान घेऊन बघितलं पाहिजे. पुढे जेथे अगत्य सांगती नये माझी ये प्रचिती, विचार वैसे माझ्या चित्ते ऐसे करावे. लोक सांगतात मला ते पटत नाही, कारण मला तो अनुभव नाही आहे, मला पटेल अशा पद्धतीने सांगा. आता पुढे काय सांगेल, सांगता न येते सांगणे, गोडी काळ्या गुळ खाणे, ऐसे हे सद्गुरू विणे होणार नाही. बघा, सद्गुरू पाहिजे. जेथे मुराले मी पण तेची अनुभवाची खूण, अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलिते. समाधाने अनुर्वाच्य म्हणजे अनिर्वचनीय, शब्दात सांगता येत नाही समाधान. आपण म्हणतो की हल्ली इंग्लिशमध्ये नाईस शब्द मुलांना आम्ही सांगतो निबंधात नाईस शब्द वापरला, इट विल नॉट बी सो नाईस विथ यू. नाईस वापरू नको. हाऊ वॉज द बुक? नाईस सर. हाऊ वॉज द डिश? नाईस सर. हाऊ वॉज द फिल्म? नाईस सर. हाऊ इज द टीचर? नाईस सर. दुसरे शब्दच नाही, मुलांची व्होकॅब्युलरीच नाही आहे. की डिश कशी होती? टेस्टी. हे शब्द माहीत आहे, पण नाईसच म्हणायचं फक्त. नाईस 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 नाईस, सगळं नाईस. म्हणून इथे काय सांगितले ते बघा, श्रोत्याचे उत्तर म्हणजे विचार, वाचे कैसे प्रत्युत्तर, निरोपजुलत तत्पर आहे. सांगता न येते सांगणे, गोडी काळ्या गुळ खाणे, ऐसे हे सद्गुरू विणे होणार नाही. जेथे मुराळे मी पण तेची अनुभवाची खूण, अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलिजे. शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ, शब्द सांगिते यथार्थ, तरी आपण मिथ्या. अर्थ आहे ना तो सुद्धा प्रत्येकजण निराळा सांगतो. गीतेचे किती योग आहे तो, अजून सुद्धा गीतेची निरनिराळी इंटरप्रिटेशन्स होतातच. सगळे अर्थ खरे आहेत, सगळे अर्थ मिळून गीता का? अरे अजून कितीतरी अर्थ सांगायचे राहिले. तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला मैत्रेयी लग्न करते याज्ञवल्क्यांची, याज्ञवल्क्यांची आधी एक सुलभा किंवा कात्यायनी नावाची बायको आहे. तर त्या याज्ञवल्क्यांची बुद्धी पाहून ती आपल्या मावशीला म्हणजे गार्गीला विचारते
की हे कोण एवढे विद्वान आहेत, मला यांच्याशी लग्न करायचं आहे. ती म्हणाली यांचं लग्न झालेलं आहे. ती म्हणली तर सोपी आहे, त्या कात्यायनीकडे जाऊन मला तुझ्या नवऱ्याशी लग्न करायचं आहे. ती मैत्री काय सांगते बघा, आय वॉन्ट टू मॅरी युअर हजबंड, तुझ्या पतीशी लग्न करायचं आहे. त्यावेळेला कशासाठी? आत्मज्ञानासाठी, संसारासाठी नाही. त्यावेळेला कात्यायनी म्हणते की मी ह्याचीच वाट बघत होते, मी कायम कामात असते. हे 10,000 विद्यार्थी होते याज्ञवल्क्यांच्या आश्रमात. ऋषी पत्नी, काम करणारे लोक, अहो किती जेवण करावं लागत असेल, निवास व्यवस्था, सगळी व्यवस्था. आणि ही मुख्य याज्ञवल्क्यांची पत्नी सगळ्यांच्याकडून कामं करून घेता घेता माझा दिवस संपतो. माझा नवरा अत्यंत बुद्धिमान आहे, बट आय कॅनॉट गिव्ह इंटेलेक्च्युअल कंपनी टू माय हजबंड. माझ्या नवऱ्याला मी बुद्धिमान सहवास देऊ शकत नाही. तू आत्मज्ञानासाठी पाहिजे, बरं आहे मीच तुम्हा दोघांचं लग्न लावते, मीच लग्न लावते. कारण आपल्या 2 संपत्ती आहे, एक आपली देहाची संपत्ती आहे फिजिकल मटेरियल वेल्थ, आणि दुसरी आपली मनबुद्धी, आपण ज्याला स्पिरिच्युअल म्हणतो. स्पिरिच्युअल मैत्री आणि सगळी जी मटेरियल आहे ना ती कात्यायनी किंवा सुलभा, हे 2 आहेत. प्रत्येकाला या दोघांची गरज असते. आता हे सुंदर वर्णन आहे की नाही की आध्यात्मिक संपत्ती कुणाला पाहिजे होती? मैत्रेयीला. म्हणून मैत्रेयी प्रश्न विचारते, मला आत्मज्ञान पाहिजे, ते कसं करू? म्हणून ते सांगतात, आत्मा वा अरे ज्ञातव्या, श्रोतव्या, मंतव्या, निधिध्यासितव्या. आत्मज्ञान आहे, ऐकलं पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे, त्याचा नित्य ध्यास घेतला पाहिजे. न अयम आत्मा प्रवचनेन लभ्या, प्रवचन करून आत्मज्ञान होत नाही. न बलहीनेन लभ्या, बलवान नाही त्या आत्मज्ञान करू शकणार नाही. न बहुधा श्रुतेनं, इकडे गेला हे ऐकलं, तिकडे गेला ते ऐकलं, हे चांगलं आहे ते चांगलं आहे, आत्मज्ञान होणार नाही. आत्मज्ञान हा अनुभवाचा विषय आहे. कुणाचा संवाद चालू आहे? मैत्री आणि याज्ञवल्क्य. याला रजनीश म्हणतात त्याही काळात पती पत्नी और वो. आता पती पत्नीवर वोचा काय अर्थ आपल्याला माहिती आहे. वो म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, लग्नाच्या बाहेरची ती. त्यावेळेला लागत होती, ती काही तशी नव्हती, लग्न केलेली पत्नी होती ती. पती पत्नीवर वो इंटरप्रिटेशन आहे त्याचं. प्रत्येकजण आपलं इंटरप्रिटेशन लावू शकतो, प्रत्येकजण ज्याच्यातून अर्थ प्रत्येकजण काढतात. हल्ली हा असा आहे तो तसा आहे बस. पण शब्द अर्थ महत्त्वाचा आहे, शब्द महत्त्वाचा नाही. आणि आपण शब्दातच प्रेम, जिथे मुराले शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ, शब्द सांगेते यथार्थ परी आपण मिथ्या. मागे एक ओवी आपण वाचली होती, फोडून शब्दांचे अंतर. म्हणजे आपण जसा काजू फोडतो, ग्राउंड नट विकणं फोडतो, आपण कोकोनट फोडतो, दीज आर ऑल नट्स. कॅश्यू नट बरोबर, बदाम नट आहे, कोको नट आहे, तो फोडतो ना फेकून देतो ना. तसं शब्द हा नट आहे, तो शब्द फोडा. आत जे अर्थ आहे, गर्भ आहे, गाभा आहे, तो लोकांपर्यंत पोचवा. किती सुंदर ओवी आहे, लक्षात ठेवा. फोडूनी शब्दांचे अंतर, वस्तू दाखवी निज सार इसे. ऐसा गुरु माहेर अनाथांचे. हा गुरु माहेर आहे अनाथ लोकांना, त्यांना काही कुणी वाली नाही, आश्रय नाही आहे, अशा गुरुकडे तुम्ही जा. तो तुम्ही वापरणाऱ्या शब्दांचा सुद्धा अर्थ फोडून सांगेल. आणि हा ज्याचा अर्थ आहे हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. पुढे सांगतात, सांगता न ह्या शब्दाकरता भूसा करता धान्य निपजे, धान्य घेऊन भूस टाकणे. तैसे शब्द भूस जाणीजे अर्थधान्य. हे आपण भूस म्हणजे भुसा, आपण ह्यानी करतो ना, पकडतो पहिल्यांदा सूप. सूप भुसा काय देतं? टाकून देतं. सुपासारखे वा सुपासारखे मित्र निवडा. मागे बघितलं होतं ना की 2 कॅन्डिडेट्स राजाला निवडायचा आहे, एक विश्वासातला प्रधानमंत्री. दोन्ही इतके सारखे आहेत, निवडताच येत नाही. आणि राजा सध्याच्या प्रधानमंत्र्यांना म्हणतो, तुला रिटायर व्हायचं आहे ना, निवृत्त, मला तुझ्यासारखं एक मिळवून दे. दोघांना सारखे मार्क्स हो सगळीकडे, दोघेही दिसायला चांगले ज्ञानी. म्हटलं निवडायचा कुठला? तर म्हणाले की माझ्या आईकडे पाठवूया. मग आई एकाच्या हातात सूप देते आणि एकाच्या हातात साळण देते. बरोबर, तो सूप असलेल्याला नेमा, साळण असलेल्याला नको. कारण सूप काय करतं, पाखडतो त्यावेळेला भुसा ते फुलकट वगैरे टाकून देतं, आणि साळण काय करतं, पीठ टाकून देतं, कोंडात दगड स्वतःकडे ठेवतं. म्हणजे साळण ही वाईट संगतीचं प्रतीक आहे आणि सूप हे चांगल्या संगतीचं प्रतीक आहे. सूप व्हा, साळण होऊ नका. साळण सुद्धा आपलं कामच करते.
ते पण दुसरं आहे ना, चाळणही गुरु आहे, सुपही गुरु आहे. सुई गुरु आहे, कारण सुई जोडते, पण कात्री गुरु नाही का? कातरल्याशिवाय का सुई जोडणारे कपडे नाही. कात्रीही गुरु आहे, पण कात्री कातरते, सुई जोडते. कातरते म्हणजे वाईट आहे, जोडते म्हणजे चांगलं आहे, पण हे दोन्ही असल्याशिवाय कपडे शिवता येणार नाही. म्हणून दोन्ही गुरु आहेत, सगळीकडे गुरुत्व भरलेलं आहे. सासूही गुरु आहे आणि सूनही गुरु आहे. हे सांगायचं, कारण सासू सुना जरा बरं वाटतं. तुमची मनं आता पुन्हा जिवंत झालेली आहेत किंवा उरलेल्या. आपण बघूया. अजन्म होता निजेला, तेणे स्वप्नी स्वप्न देखीला, सद्गुरु शरण गेला संसार दुःखे. झोपला होता हा अजन्म, खरा हा अमर आहे, म्हणजे आत्मा आहे, तो झोपला होता. दुसरी ओवी आपण वाचली होती, अग्नगृहासी लागला, घराला आग लागली आणि हा सावकाश निजेला. तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. आत्महत्या एकदाच करता, पण हा क्षणाक्षणाला आत्महत्या करतोय. घराला आग लागली. घर म्हणजे देह, देहाला आग लागली आहे. आपण कितीदा तरी म्हणतो हा हा म्हणता. 2023चे 9 महिने संपत आले. 9 महिन्यानंतर डिलिव्हरी होते. आपण काय डिलिव्हरी करणार आहोत विचार करा तुम्ही. सप्टेंबर संपला ना की आले डिलिव्हरीचे दिवस. व्हॉट आर वी गोइंग टू डिलिव्हर? दुसऱ्यासाठी आनंद, यस. स्वतःसाठी समाधान, यस. गुरुसाठी भक्ती, यस. हे डिलिव्हर करूया. संपले, बराबर संपले. पुढे बघ. म्हणून सद्गुरु कृपेस्तव झाला संसार वाव. वाव म्हणजे खोटा. सद्गुरूच्या कृपेमुळे संसार खोटा झाला. ज्ञान झालिया ठाव पुसे अज्ञानाचा. ज्ञान झाल्यानंतर अज्ञानाचा ठाव म्हणजे ठिकाणा विचारायची गरजच नाही आहे. मला ज्ञान झालेलं आहे, मी गोंधळाला पोचलोय. जाताना विचारा शॉर्टकट कुठला, यायला तुम्ही पोचलेलात ऑलरेडी. हा रस्ता आणि तो रस्ता कशाला विचारता? ते पोचलायत ना, ठीक आहे. तुम्हाला जर समाधान मिळाले तर समाधानाचं काय कंपोजिशन आहे, कसं मिळायचं वगैरे तुम्ही चिंता करू नका. तो गुरु जन्माला येतो आणि तो सगळ्यांना समाधानाचा मार्ग दाखवतो. म्हणून याचाची घेता अनुभव बोलणे चितुके होते वाव. निवांत विश्रांतीचा ठाव ते तू जाण जागृती. आणि गुरु स्वतः जागा असतो आणि आपल्याला जागा ठेवतो. आपल्याला किती सुंदर ओवी ती माहीत आहे. काय सांगू देवा तुझे उपकार मज निरंतर जागविती. काय वानू संतांचे उपकार मज निरंतर जागविती. मला झोपूच देत नाही. म्हणजे ती झोप नाही, हो शरीराची झोप आपल्याला पाहिजेच आहे. आणि जर तुम्ही आज सकाळी लवकर उठलेला असाल तर काही झोप तुम्ही प्रवचनात वसूल केलेली आहे. हे मला कळतं, मला कळणार नाही. आपण झोपेची वसुली करतो ना, म्हणजे झोप हा टोल नाका आहे. यू हॅव टू पे द टोल. झोपल्याशिवाय टोल नाका क्रॉस करता येत नाही. म्हणून सांगितले याचाची घेता अनुभव बोलणे होते बाबा. म्हणून ते समाधान बोलताच नाही जाणं. इतुकेने बांधली खूण निशब्दाची. इथे आपण हे सगळं एवढे शब्द सांगितल्यानंतर शेवटी सांगतात निशब्द. शब्दाच्या पलीकडे. हे मी तुम्हाला शब्दात सांगितलं समजण्यासाठी, पण त्याला खरं समजलं की जो निशब्द होईल, मौन होईल, शांत होईल. मौनातून हे कळतं. आपण हे कागद घेऊन जाणार आहोत आणि घरी फाईल करणार आहोत. आपल्याला दासबोधाचं सार मिळेल, बरोबर. आणि प्रत्येकाने केलेली असेल फाईल. काय भ्रम आहे माझा नाही, पण भ्रमात राहणं आम्हाला आवडतं. फाईल केले तुम्ही. मी वामनला सांगतो, वामन 3 फाईल्स तयार करून इथे ठेवायच्या, रेफरन्ससाठी कधीही लागतील. आणि हे काय लगेच प्रिंटआउट काढता येतात. 3च फाईल करायच्या. आत्तापर्यंत 6 झालेले आहेत अध्याय. तुम्ही बऱ्यापैकी त्याचं वाईट काय होत नाही. याच्यात तुम्ही भजी बांधणार नाही, मला नक्की माहिती आहे. कारण हा दासबोध हा वाचणार नाही पुन्हा. हा तुम्ही देवघरात ठेवाल, खात्री आहे. हा तुम्ही नीट ठेवाल, खात्री आहे. पुढे बघूया कधीतरी. आपण ज्या वेळेला याचं मावंद करू ना, 20वा दशक संपेल त्यावेळेला सुंदर आपण इथे कार्यक्रम करूया. बघा तुम्ही त्यावेळेला ती फाईल आणूया आणि फाईलची खरंच सांगतो पूजा करूया आणि सांगायचं याच्या आज जे पूज्य रामदास घडलेले आहेत ना, त्यांचा मला प्रसाद मिळू दे. आतला प्रसाद आपण आता खाणार असं धावून का शांत आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. जरा हा ज्ञानाचा असल्यामुळे आपण जरा मोठे काढलेले आहेत. निवडून समाज छान तुम्ही ऐकत होता, तुम्ही पारायण केलं, खूप चांगलं वाटलं. नाम तर आपण सतत घेतच असतो. नामाला एक शिस्त आहे, कारण इथे आपण ठरवतो, आरती करतो. मगाशी दासबोधाची आरती झाली, समर्थांची आरती झाली, आता आपण महाराजांची आरती करणार आहोत.
आपण सगळं करतो, करताना एक लक्षात ठेवायचं की जे शब्दांच्या पलीकडचं आहे ते माझं आहे, तिथे मी रमलो पाहिजे, ते मी समजून घेतलं पाहिजे. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. श्लोक सदा सर्वदा आणि शांतीपाठ ओम सहना भवतु. सगळ्यांनी बरोबर म्हणायचं आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद असतील, तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया, रब युअर हँड्स, आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून कोपऱ्यात असलेले राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, समोर असलेले रामदास, गणेशाची मूर्ती आणि आपले महाराज सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत महाराज महाराज